नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। टेटसाठी आपण प्रॅक्टिस सेटची सीरीज सुरू केलेली आहे। त्यामधील आजचा दुसरा प्रॅक्टिस सेट आहे। या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण बुद्धिमत्तेचे म्हणजे रिझनिंगचे काही क्वेश्चन पाहणार आहोत। या क्वेश्चनचे टॉपिक कुठले कुठले असणार आहेत पहा। पहिला टॉपिक आहे सिलॉगिझम। सिलॉगिझम म्हणजे काय, सिलॉगिझममध्ये नेमकं कुठल्या प्रकारचे प्रश्न असतात ते आपण आज पाहू। त्याच्यानंतर इनइक्वॅलिटी, इनइक्वॅलिटीनंतर अल्फान्यूमरिक सिरीज आणि चौथा टॉपिक असणार आहे सिटिंग अरेंजमेंट। याचे प्रत्येकी 5-5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न आपण आजच्या सेटमध्ये पाहणार आहेत। तर सुरुवात करूया सिलॉगिझमपासून। सिलॉगिझम म्हणजे काय, सिलॉगिझम म्हणजे डिरायव्हिंग हिडन कन्क्लुजन फ्रॉम ऑलरेडी स्टेटेड फॅक्ट्स। डिरायव्हिंग हिडन कन्क्लुजन, हिडन कन्क्लुजन म्हणजे काय, लपलेली निष्कर्ष हे डिराईव्ह करायचे असतात आपल्याला, हे शोधायचे असतात। कुठून शोधायचे असतात तर फ्रॉम ऑलरेडी स्टेटेड फॅक्ट्स। ऑलरेडी स्टेटेड म्हणजे आपल्याला प्रश्नात काही फॅक्ट्स दिलेले असतात, काही विधान दिलेले असतात, तर त्या विधानाहून आपल्याला लपलेली निष्कर्ष शोधायचे असतात। विधान म्हणजे काय बघू आता। त्याच्या आधी सिलॉगिझमचा दुसरा अर्थ बघू, डिस्कशन ऑफ रिलेशन ऑफ एलिमेंट। डिस्कशन ऑफ रिलेशन ऑफ एलिमेंट, तर एलिमेंट काय असतात तुम्ही कधी एक्झाम्पल ऐकले असेल बघा। काही ए हे बी आहेत, काही बी हे सी आहेत, काही कुत्री मांजरी आहेत, काही मांजरी हत्ती आहेत। तर या शब्दामध्ये ए बी सी, त्याच्यानंतर मांजरे, हत्ती, कुत्रे हे जे शब्द आहेत यालाच आपण एलिमेंट म्हणतो। तर या एलिमेंटचं रिलेशन जे काय असतं त्याचं डिस्कशन सिलॉगिझम या चॅप्टरमध्ये होतं। तर आता आपण बघू स्टेटमेंट म्हणजे काय असतं। सिलॉगिझममध्ये हे शब्द तुम्हाला दिसतील, स्टेटमेंट आणि कन्क्लुजन हे शब्द कायम दिसणार तुम्हाला सिलॉगिझम या चॅप्टरमध्ये। तर स्टेटमेंट म्हणजे काय, मराठी त्याला आपण विधान म्हणतो, स्टेटमेंटला मराठीतून विधान म्हणतो आणि कन्क्लुजनला निष्कर्ष। तर आपल्याला काही विधान दिलेले असतात आणि विधानावरून निष्कर्ष काढायचे असतात। विधानमध्ये काय दिलेलं आहे बघा, 2 किंवा अधिक एलिमेंटचे रिलेशन सांगते। विधान काय करते, 2 किंवा अधिक एलिमेंट कुठले कुठले सांगितले मी, ए बी सी सांगितलं मग अशी, काही कुत्रे मांजरी हत्ती असे जे शब्द आहेत, निर्जीव वस्तू दिलेले असतात किंवा वस्तू नाव दिलेलं असते कुठलंही, हे सगळे एलिमेंट झाले। तर या एलिमेंटचं रिलेशन हे स्टेटमेंट सांगते आणि हे युनिव्हर्सल ट्रूथ आपल्याला मानावं लागतं। युनिव्हर्सल ट्रूथ मानावं लागते म्हणजे काय, ते 100% सत्यच आहे वाक्यात। म्हणजे स्टेटमेंटमध्ये आपल्याला काहीही दिलं असेल, काही कुत्री मांजरी आहेत, हे रिॲलिटीमध्ये पॉसिबल जरी नाही तरी स्टेटमेंटनं दिलं म्हणून आपण त्याला 100% ट्रूच म्हणावं लागते। आपल्याला जर कन्क्लुजन बरोबर काढायचं असेल तर दिलेलं स्टेटमेंट हे 100% ट्रू मानावं लागते, जरी ते इलॉजिकल आहे, त्याला लॉजिक जरी नसेल, म्हणजे ॲक्च्युअल लाईफमध्ये त्याला काय अर्थच नाही, जरी ते इलॉजिकल असेल तरी पण आपल्याला ते युनिव्हर्सल ट्रूथ म्हणावं लागते। याच्यानंतर आपण कन्क्लुजन बघू। कन्क्लुजनला मराठीत निष्कर्ष म्हणतात। कन्क्लुजनचे 2 प्रकार येतात। पहिला आहे डेफिनेट कन्क्लुजन, दुसरं आहे इनडेफिनेट कन्क्लुजन। तर डेफिनेट कन्क्लुजन कसं शोधायचं, डेफिनेट कन्क्लुजनमध्ये कॅन, मे आणि पॉसिबिलिटी या शब्दाचा अब्सेन्स असतो। अब्सेन्स असतो म्हणजे काय, हे शब्द दिसत नाहीत। या डेफिनेट कन्क्लुजनमध्ये कॅन, मे आणि पॉसिबिलिटी या शब्दांचा अब्सेन्स असतो, म्हणजे हे शब्द दिसत नाही त्याच्यामध्ये। दुसरा आहे इनडेफिनेट कन्क्लुजन, याच्यामध्ये कॅन, मे आणि पॉसिबिलिटी हे शब्द दिसतात, याचा प्रेझेन्स असतो। म्हणजे ज्या कन्क्लुजनमध्ये तुम्हाला कॅन दिसते, मे दिसते, पॉसिबिलिटी दिसते, तर तिथं काय येते, शक्यता येते। याचा सगळ्याचा अर्थ काय होतो, शक्यता आहे म्हणजे ते इनडेफिनेट आहे। इनडेफिनेट म्हणजे काय, ते डेफिनेट नाही। तर डेफिनेट कन्क्लुजनमध्ये ह्या 3 शब्दांचा अब्सेन्स असतो आणि इनडेफिनेटमध्ये ह्या 3 शब्दांचा प्रेझेन्स असतो। तर कन्क्लुजनचे 2 प्रकार आपण आता बघितलेले आहेत। आता आपण स्टेटमेंटचे प्रकार बघू। स्टेटमेंट, तर स्टेटमेंटचे 2 प्रकार पडतात। पहिला आहे पॉझिटिव्ह स्टेटमेंट, दुसरा आहे निगेटिव्ह स्टेटमेंट। पॉझिटिव्ह स्टेटमेंट कसं शोधायचं तर त्याच्यात 2 कीवर्ड आहेत, ऑल आणि सम। कोणते कीवर्ड आहेत, ऑल आणि सम। याला मराठीत सर्व म्हणतात, याला काही म्हणतात। तर सिलॉगिझम हा चॅप्टर आहे ना, तो मराठीत करण्यापेक्षा इंग्लिशमध्ये करा। ज्यांनी अजून चॅप्टर केलेलं नाही त्यांनी इंग्लिशमध्येच करा असं मी रेफर करेल, आणि मराठीत केलं आहे त्यांच्यासाठी तर ठीकच आहे, ऑलरेडी असल्यामुळं काय अडचण येणार नाही तुम्हाला। पण जे कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी सिलॉगिझम हा चॅप्टर इंग्लिशमध्येच करावा, कारण इंग्लिशमध्ये करावा म्हणजे काय, तुम्हाला इंग्लिशचं ग्रामरच यावं असं काय अर्थ नाही। याच्यामध्ये फक्त मेन 4च कीवर्ड आहेत, ऑल आणि सम, नॉट आणि नो। तर या कीवर्डवरच पूर्ण सिलॉगिझम चॅप्टर फिरतो। ह्या ऑलचीच पुढं वेगवेगळी नाव आहेत। ऑललाच पुढं ओनली पण म्हणतात, एनी म्हणतात, एव्हरी म्हणतात, ह्या समला पुढं फ्यू म्हणतात, मॅक्झिमम म्हणतात, मिनिमम म्हणतात। ही टोपण नावं झाली त्यांची, म्हणजे हे सेकंडरी कीवर्ड झाले। प्रायमरी कीवर्ड कोणते झाले, ऑल, सम,
सम नॉट आणि नो हे फक्त 4च प्रायमरी कीवर्ड आपल्याला सिलॉगिझम या चॅप्टरमध्ये दिसतात. आणि ह्या कीवर्डची दुसरी नावं आहेत काय, त्यांना सेकंडरी कीवर्ड म्हणतात. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूच. पण सुरुवातीला हे जे 4 कीवर्ड आहेत त्या 4 कीवर्डपासून 4 केसेस तयार होतात. एकूण 4 केसेस तयार होतात. 4 केसेस कोणत्या कोणत्या आहेत बेसिक? ऑल ARB, सम ARB, सम AR नॉट बी आणि नो ARB हे 4 केसेस आहेत. तर या 4 केसेस जर तुम्हाला कळाल्या तर पूर्ण सिलॉगिझम चॅप्टर तुम्हाला सोपा जाईल. तर सुरुवात करूया केस नंबर 1 पासून. ही केस नंबर 1 आहे. तुम्हाला क्वेश्चन अशाच प्रकारे दिसणार स्टेटमेंट आणि कन्क्लुजनच्या फॉर्मॅटमध्ये. तर स्टेटमेंट काय दिलेलं आहे बघा. स्टेटमेंट दिलेलं आहे सम ARB. सम ARB हे स्टेटमेंट आहे आणि खाली त्याची काही कन्क्लुजन दिलेले आहेत. तर ह्या स्टेटमेंटपासून एकूण 5 कन्क्लुजन निघालेले आहेत. ही ऑलरेडी दिलेले कन्क्लुजन आहेत. हे काही मी प्रश्न म्हणून टाकलेलं नाही, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअरिटी हवी म्हणून हा केस घेतलेली ही. याचे 5च कन्क्लुजन येतात. आता या कन्क्लुजनमध्ये आपल्याला दिसतंय बघा पॉसिबिलिटी हा शब्द दिसतोय. पॉसिबिलिटी शब्द आहे म्हणजे हे कसलं कन्क्लुजन झालं? इनडेफिनेट कन्क्लुजन. आत्ताच वर पाहिलं होतं आपण, कन्क्लुजनचे टाईप पाहिले होते. पॉसिबिलिटी जिथं दिसतंय हे इनडेफिनेट कन्क्लुजन झालं. आणि इथं सम BRA दिलेला आहे. याच्यामध्ये कॅन, मे आणि पॉसिबिलिटी या तिन्हीपैकी कुठला शब्द दिसतोय का? नाही. तर हे कुठलं झालं? डेफिनेट कन्क्लुजन झालं. तर तुम्हाला जे काही ऑप्शनमध्ये कन्क्लुजन दिलेले असतात ते डेफिनेट आणि इनडेफिनेट दिलेले असतात. डेफिनेट आणि इनडेफिनेट अशा 2 प्रकारचे कन्क्लुजन दिलेले असतात. तर आता हे स्टेटमेंट आहे. याच्यावरून आपण हे 5 कन्क्लुजन निघतात. हे कसे निघतात आपण पाहू. 5च्या 5 करेक्ट कन्क्लुजन आहेत. हे कसे काढायचे आपण आता पाहू. सम ARB ह्याची पहिल्यांदा आपण वेन डायग्राम करू. सम ARB दिलेला आहे. वेन डायग्राम कशी काढायची बघा. आणि ही 100% हे जी केस असते ह्या केसची वेन डायग्राम ठरलेलीच असते. तर वेन डायग्राम तुम्ही लक्षात ठेवा, समजून घेतलं तर चांगलं, नाही तर पाठ करा. मग सम ARB बघा. पहिल्यांदा एचा सर्कल काढला आपण, ह्याला ए मांडला आपण आणि ही बी मांडला. हे झाला ए, हे झाला बी. सम ARB म्हणजे काय? हा कॉमन जो पार्ट दिसतो दोन्हीत, एचा सम पार्ट म्हणजे काही ए हे बी आहे. त्याचा अर्थ असा झाला. आपल्याला विधानानं काय सांगितलं, स्टेटमेंटनं सांगितलं सम ARB. सम ARB म्हणजे या भागाबद्दल डिस्कशन चालू आहे. हा जो कॉमन पार्ट आहे सम ARB म्हणजे हे कॉमन पार्ट आहे सम ARB. याचाच दुसरा अर्थ काय होईल? बीमध्ये पण तो कॉमन पार्ट आहे आणि एमध्ये पण कॉमन पार्ट आहे. म्हणजे सम BRA पण आपल्याला म्हणता येईल का? सम BRA असं म्हणता येईल का? तर म्हणता येईल, कारण ए आणि बीमध्ये दोन्ही तो कॉमन पार्ट आहे. काही ए हे बी आहेत असं सांगितलेलं आपल्याला. स्टेटमेंटनं काय सांगितलं आहे? सम ARB म्हणजेच काही ए हे बी आहेत. तर त्याचा अर्थ काय होईल? काही बी पण हे ए असणार. करेक्ट. मग हे पहिलं डेफिनेट कन्क्लुजन आलं आपलं. पहिलं कन्क्लुजन काय आलं आहे? सम BRA हे डेफिनेट कन्क्लुजन झालं. त्याच्यानंतर अजून 4 कन्क्लुजन आहेत. हे कसे आलेत बघा. तर ही जी केस आहे सम ARB याच्यामध्ये डेफिनेट कन्क्लुजन फक्त एकच निघतं. ते कोणतं आहे? सम BRA. सम ARB जर दिला असेल आपला स्टेटमेंट तर त्याचं डेफिनेट कन्क्लुजन आहे सम BRA. आणि बाकीचे जे काही 4 कन्क्लुजन दिलेले आहेत हे सगळे पॉसिबिलिटी आहेत. म्हणजे इनडेफिनेट कन्क्लुजन झाले. हे डेफिनेट 1 आलं प्लस 4 इनडेफिनेट कन्क्लुजन आलेत. आता हे खालचे कन्क्लुजन कसे आले बघू आपण. आपल्याला स्टेटमेंटनं काय सांगितलं आहे? सम ARB म्हणजे या भागाबद्दल माहिती सांगितलेली आहे. सम ARB म्हणजे बी आणि एचा कॉमन पार्ट आहे एवढीच माहिती सांगितलेली आहे. स्टेटमेंटनं या व्यतिरिक्त आपल्याला काहीही सांगितलेलं नाही. म्हणजे हा जो पार्ट आहे हा ब्लँक स्पेस, याला आपण काय म्हणू? हा पण आणि हा बीचा पण, याला आपण म्हणू ब्लँक स्पेस. इकडं पण ब्लँक स्पेस. या ब्लँक स्पेसबद्दल आपल्याला स्टेटमेंटनं काय माहिती सांगितलेली आहे का? स्टेटमेंटनं फक्त सांगितलं आहे सम ARB. स्टेटमेंटनं फक्त सम ARB म्हणजे हा कलर दिलेला पार्ट बघा, फक्त एवढीच माहिती दिली आहे. म्हणजे स्टेटमेंटनं ह्या ब्लँक स्पेसबद्दल आणि ह्या पण ब्लँक स्पेसबद्दल काहीही माहिती दिलेली नाही. तर जेव्हा ब्लँक स्पेसबद्दल काहीच माहिती नसेल त्या टायमिंगला आपण काय करायचं? ब्लँक स्पेसबद्दल आपण पॉसिबिलिटीमध्ये बोलायचं. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. मला हे जर एखादी गोष्ट मला माहीत नाही तर त्याची शक्यता असते. 100% आहे किंवा नाही आपल्याला काय माहीत नाही ना, त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी शक्यतेत बोलतो. तर ब्लँक स्पेसबद्दल स्टेटमेंटनं काहीच माहिती दिलेली नाही, त्याच्यामुळे आपण शक्यतेत बोलणार. आता ब्लँक स्पेस इथं एचा पण दिसतोय, इकडे बीचा पण दिसतोय. आता आपण दुसरं कन्क्लुजन पाहू, ते कसं आलं बघू. सम AR नॉट बी इज अ पॉसिबिलिटी हे दुसरं कन्क्लुजन आहे बघा. हे कसं आलं आहे? सम AR नॉट बी. पहिल्यानंतर बघू सम AR नॉट बी.
हे वाक्य वाचल्या वाचल्या तुमचं लक्ष कुठं जायला पाहिजे, सम ए आर नॉट बी. बी नसलेले ए कोणते आहेत, हे ब्लँक स्पेस आहे. इथं बीचा काहीच संबंध येत नाही. बी कुठं आलं, फक्त ह्या कॉमन भागात आलं. सम ए आर बी म्हणजे हा कॉमन भाग आहे. सम ए आर नॉट बी म्हणजे हा ब्लँक स्पेस आहे. तर हा ब्लँक स्पेसमध्ये आपल्याला सम ए आर नॉट बी असं जर म्हणलं तर आपण हे पॉसिबिलिटीमध्ये बोलणार. जरी आपल्याला इथं डायरेक्ट दिसायला लागले इथं बीचा काहीच संबंध नाही, बी फक्त इथंच आलं आहे कॉमन पार्टमध्ये, तरी आपल्याला स्टेटमेंटनं असं काय सांगितलं आहे का, सम ए आर नॉट बी. स्टेटमेंटनं आपल्याला सांगितलं आहे सम ए आर बी. आणि अजून एक लॉजिक लक्षात घ्या, स्टेटमेंट काय केलेलं आहे, स्टेटमेंट हे पॉझिटिव्ह आहे. सम ए आर बी दिलं आहे तर पॉझिटिव्ह स्टेटमेंटचं निगेटिव्ह कन्क्लुजन निघत नाही. सम ए आर बी दिलं आहे आणि आपण कन्क्लुजन काढायला लागलो सम ए आर नॉट बी, असं म्हणता येत नाही. तर हे पण एक लॉजिक आहे. याला पॉसिबिलिटी कशामुळे आपण लावतो आहे, तर आपल्याला डेफिनेटली माहीत नाही. स्टेटमेंटनं त्याच्याबद्दल काही माहितीच दिली नाही. स्टेटमेंटनं फक्त सम ए आर बी एवढंच म्हणलं आहे, त्याच्यामुळं सम ए आर नॉट बी एवढं म्हणता येत नाही आपल्याला. याच्यापुढं इज अ पॉसिबिलिटी लावलं तर हे करेक्ट झालं आणि फक्त सम ए आर नॉट बी एवढं जर म्हणलं तर हे कन्क्लुजन रॉंग होईल. तर आपण आता बघितलं दुसरं कन्क्लुजन कसं आलं, सम ए आर नॉट बी इज अ पॉसिबिलिटी. तसंच सेम कंडिशनमध्ये सम बी आर ए, सम बी आर नॉट ए. नॉट ए म्हणजे कुठला भाग झाला, हा बीचा नॉट ए म्हणजे बीचा भाग जो ए नाही हा कुठला आहे, हा ब्लँक स्पेस आहे. ब्लँक स्पेस म्हणलं की मी काय म्हणलं तुम्हाला, ब्लँक स्पेस म्हणलं की पॉसिबिलिटीमध्ये बोलायचं. सम बी आर नॉट ए म्हणजे हा पार्ट आहे बीचा जो ए नाही. आपल्याला डायरेक्ट दिसतोय ए नाही, परंतु आपल्याला स्टेटमेंटनं सांगितलेलं नाही. स्टेटमेंटनं आपल्याला काय सांगितलं, फक्त सम ए आर बी एवढीच माहिती दिली आहे. त्याच्यामुळं बाकीचे लॉजिक आपण मनानं लावत बसायचे नाहीत. आता ब्लँक स्पेस दिला त्याच्यामुळे आपण काय करायचं, पॉसिबिलिटीमध्ये बोलायचं. सम बी आर नॉट ए इज अ पॉसिबिलिटी म्हणायचं. जर पॉसिबिलिटी आहे असं म्हणलं तर हे कन्क्लुजन ट्रू आहे. आणि फक्त जर आपण म्हणलो सम बी आर नॉट ए एवढंच जर असेल कन्क्लुजन तर हे रॉंग असणार आहे. कारण स्टेटमेंट आपल्याला पॉझिटिव्ह दिलं आहे तर पॉझिटिव्हनं आपण निगेटिव्ह निष्कर्ष काढू शकत नाही. त्याच्यानंतर पुढचं बघू, ऑल ए आर बी इज अ पॉसिबिलिटी. हे कसं आलं बघू आता, ऑल ए आर बी, ऑल ए आर बी. आता हे काही हे एचा पण कॉमन पार्ट आहे, बीचा पण कॉमन पार्ट आहे. आता हा उरलेला ब्लँक स्पेस आहे, हा उरलेला ब्लँक स्पेस आहे. ह्या ब्लँक स्पेसमध्ये जर बी आले, ह्या ब्लँक स्पेसमध्ये आपण सगळे बी भरले, सगळे जर बी भरले म्हणतो मी, जर शब्दाचा वापर करतोय, जर बी भरले तर हे सगळे बी होतील. आणि हे ऑलरेडी तर बी आहेतच, हे कॉमन पार्ट बी आहे, करेक्ट. एसाठी हा कॉमन पार्ट बी आहेच. हे बी प्लस हे बी दोन्ही मिळून काय होतील, ऑल ए आर बी इज अ पॉसिबिलिटी. हे पॉसिबल आहे अशी शक्यता आहे, आपण सांगू शकत नाही कारण सध्याला फक्त ब्लँक स्पेस आहे. आपण 100% डेफिनेटली म्हणू शकत नाही की ऑल ए आर बी. डेफिनेटली आपण म्हणू शकत नाही ऑल ए आर बी, कारण हा ब्लँक स्पेस आहे. ब्लँक स्पेसबद्दल आपण पॉसिबिलिटीमध्येच बोलतो. मग काय झालं, ऑल ए आर बी इज पॉसिबिलिटी. हे ऑलरेडी बी आहेत आणि हे पण आपण बी बी म्हणलं आहे तर बी बी झालं हे. तर ऑल ए आर बी इज पॉसिबिलिटी ही एक केस तयार होते, ही एक कन्क्लुजन येते. आणि तसंच बीच्या बाबतीत पण आहे. ह्या बीच्या ठिकाणी ह्या बीसाठी हे कॉमन स्पेस जो आहे हा ए आहे आणि हे पण सगळीकडे इकडे ए सगळंच ए जर झालं तर ऑल बी आर ए इज अ पॉसिबिलिटी. ही पॉसिबिलिटी होणार. पॉसिबिलिटी का होणार, तर ब्लँक स्पेस आहे म्हणून. हे फक्त पॉसिबिलिटीमध्ये बोलू शकतो. तर या एक्झाम्पलवरून आपल्याला सांगायचं काय होतं, स्टेटमेंटनं आपल्याला काय दिलं आहे, सम ए आर बी दिलं आहे. तर याच्याहून फक्त सम ए आर बी होऊन आपल्याला एवढ्याच भागाबद्दल माहिती मिळते, कॉमन पार्ट आहे. मग हा जो ब्लँक स्पेस आहे, हा जो ब्लँक स्पेस आहे आणि इकडचा पण ब्लँक स्पेस आहे, याच्याबद्दल आपण फक्त पॉसिबिलिटीमध्येच बोलणार हे सांगायचं होतं. हे स्टेटमेंट पहिलं याच्यासाठीच घेतलं होतं. डेफिनेट कन्क्लुजन फक्त एक निघाले, बाकी चारीच्या चारी इनडेफिनेट कन्क्लुजन निघालेत. ब्लँक स्पेस असेल तर पॉसिबिलिटी लावायची. ठीक आहे, समजलं असेल तर पुढचं एक्झाम्पल पाहू, आणि समजलं नसेल तर परत रिवाइंड करून पहा, आणि जर नाही कळलं तर कमेंट करून सांगा मला. परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून बेटर एक्सप्लेन करू. पुढचं एक्झाम्पल घेऊ आता. सम ए आर बीची ही डायग्राम लक्षात ठेवा. सम ए आर बीची डायग्राम ही आली. आता पुढचं जे काही केस आहे ती बघू आपण. पुढची केस आहे ऑल ए आर बीची. ऑल ए आर बीची केस आहे. तर याचं आपल्याला वेन डायग्राम कशी काढायची बघा. ऑल ए आर बी हे पहिलं एक सर्कल काढलं, त्याच्यामध्ये दुसरं सर्कल काढलं, आणि ऑल ए आर बी म्हणते म्हणजे बीच्या आतमध्ये ए आहेत. ऑल ए आर बी म्हणजे बीच्या पोटात एचा भाग आहे. पूर्णच्या पूर्ण ए हे बीच्या आत आहे. मग ऑल ए आर बीची डायग्राम कशी निघणार, ही अशी डायग्राम निघते, हे लक्षात ठेवा. याच्यावर कन्क्लुजन काय काय, हे चारीचे चारी कन्क्लुजन म्हणजे खरेच कन्क्लुजन आहेत.
ह्याच्यात काय आपण लॉजिक लावत बसणार नाहीत. हे खरे कन्क्लुजन आले कसे हे बघायचे फक्त आपल्याला. हे 2 केस झाल्या. याच्यानंतर याच्यावर डिपेंडंट एक्झाम्पल खाली आपण पाहू. एक्झाम्पल कसे आले ते खाली पाहू. आता पहिल्यांदा ह्या केस समजून घ्या आणि हे जे 4 कन्क्लुजन कसे आहेत. आता कन्क्लुजनमध्ये आपण निरीक्षण केलं, पॉसिबिलिटी आलं, इथं पॉसिबिलिटी आलं आहे आणि इथं कॅन, मे आणि पॉसिबिलिटी शब्द नाही. म्हणजे हे 2 काय झाले, हे डेफिनेट कन्क्लुजन झालं आणि हे 2 झाले इनडेफिनेट कन्क्लुजन. ठीक आहे. तर ऑल ए आर बी दिलं आहे. ऑल ए आर बी म्हणजे एचा पूर्ण जो भाग आहे, हा एचा पूर्ण भाग हा बीच्या पोटात आहे. करेक्ट. तर याच्यावर पहिलं कन्क्लुजन काय दिलं बघा, सम ए आर बी. हे कन्क्लुजन 100% बरोबर आहे. हे 4च्या 4 कन्क्लुजन करेक्टच आहेत. फक्त कसे आलेत हे बघायचं आपल्याला आत्ता आणि नंतर एक्झाम्पल पाहू. तर पहिलं कन्क्लुजन काय, सम ए आर बी. ऑल ए आर बी दिलेला आहे आपल्याला. स्टेटमेंट काय दिले, ऑल ए आर बी. एचा पूर्ण भाग हा बीच्या पोटात आहे. तर सम ए आर बी हे करेक्ट कसं असणार आहे, एचा जर आपण एवढा जर भाग घेतला, फक्त हा भाग जर घेतला एवढा, तर तो पण बीच्याच पोटात आहे ना, बीच्याच आतमध्ये आहे तो. थोडा जरी भाग घेतला, सम पार्ट जरी घेतला, तो पण बीच आहे. म्हणजे सम पार्ट ऑफ एचा सम पार्ट आहे. सम ए आर बी हे करेक्ट असणार. त्याच्यानंतर दुसरं कन्क्लुजन बघू. दुसरं कन्क्लुजन काय, सम बी आर ए. सम बी आर ए, बीचा सम पार्ट, बीचा सम पार्ट हा आहे का सम पार्ट बीचा सम पार्ट आहे. करेक्ट आहे. हा ए आहे का, आहे. बीचा जो थोडा पार्ट आहे सम पार्ट हा ए आहे. म्हणजे दुसरं पण कन्क्लुजन करेक्ट आहे. पहिलं कन्क्लुजन कसं आलं, सम ए आर बी. एचा जर आपण थोडा भाग घेतला, जो की बीच्याच पोटात आहे, बीच्याच आतमध्ये आहे. पूर्ण भाग, एचा पूर्ण भाग हा जर बी असेल तर एचा थोडा भाग हा पण बी असणार ना. त्याच्यावरून हे पहिलं कन्क्लुजन आलं. दुसरं कसं आलं, सम बी आर ए. बीचा सम पार्ट इथं आहे आणि हे पण बीचा सम पार्टच आहे. ए हा पण पार्टच आहे. मग एचा सम पार्ट हा बीचा सम पार्ट हा ए आहेच ना. बीचा सम पार्ट हा ए आहे. म्हणजे हे दुसरं पण कन्क्लुजन करेक्ट आहे. आता उरले 2 कन्क्लुजन हे पॉसिबिलिटीमध्ये म्हणजे इनडेफिनेट कन्क्लुजन आहे. मी म्हणलो तर पॉसिबिलिटी कधी लागते, जिथं तुम्हाला ब्लँक स्पेस दिसायला लागला आहे. ब्लँक स्पेस दिसला की पॉसिबिलिटी लागला. आता आपल्याला तिसरं कन्क्लुजन काय दिलं आहे, सम बी आर नॉट ए इज अ पॉसिबिलिटी. सम बी आर नॉट ए म्हणलं कुठं आपलं लक्ष कुठं जायला पाहिजे, ब्लँक स्पेसवर. हे बीचा पार्ट आहे, हा बीचा पार्ट आहे सगळा बघा. ही सगळाच बीच आहे, पूर्ण बीच आहे. पण सम बी आर नॉट ए. ए नसलेले बी कोणते आहेत, ए एवढे झाले. ए नसलेले बी म्हणजे हे बाकीचे, ह्या ब्लँक स्पेस झाला. मग ब्लँक स्पेसबद्दल काहीही माहिती असेल तर मी काय म्हणलो होतो, पॉसिबिलिटीमध्ये बोलायचं. म्हणजे सम बी आर नॉट ए इज अ पॉसिबिलिटी, हे तिसरं कन्क्लुजन आलं. आणि चौथं कन्क्लुजन काय दिले, ऑल बी आर ए इज अ पॉसिबिलिटी. ऑल बी आर ए इज अ पॉसिबिलिटी. हे बी आहे, बीचा थोडा पार्ट ए आहे इथं. आणि आता आपण हा ब्लँक स्पेसबद्दल बोललो सध्याला. ब्लँक स्पेस, ह्या ब्लँक स्पेसमध्ये पण सगळीकडे ए जर भरलं आपण, ब्लँक स्पेसमध्ये जर ए भरलं तर ऑल बी म्हणजे पूर्ण बी हे ए असू शकते ना. करेक्ट. ऑल बी आर ए इज अ पॉसिबिलिटी असं कन्क्लुजन येईल. जर इथं ब्लँक स्पेसमध्ये आपण सगळीकडे ए भरलं तर ऑल बी आर ए इज अ पॉसिबिलिटी हे चौथं कन्क्लुजन मिळेल. तर आय होप तुम्हाला कळालं असेल. ऑल ए आर बीचे हे 4 कन्क्लुजन आहेत. त्यात 2 डेफिनेट कन्क्लुजन आहेत, 2 इनडेफिनेट कन्क्लुजन आहेत. आणि सम ए आर बीचे हे 5 कन्क्लुजन आहेत. त्यात 1 डेफिनेट आहे आणि 4 इनडेफिनेट कन्क्लुजन आहेत. त्याचं वेन डायग्राम अशी येते. आता एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सम ए आर बीच्या जागी सम कॅट्स आर डॉग्स दिसेल, दुसरं काही पण सम पेन आर पेन्सिल दिसेल. तर त्यावेळेस वेन डायग्राम हीच असणार. सम पेन आर पेन्सिल म्हटलं तर आपण काय करणार, पेन असा काढला, पेन्सिल असं काढणार आणि इथं पेन लिहिलं आणि इथं पेन्सिल लिहिलं. तर हीच डायग्राम येणार आहे. डायग्राम कॉमनच असणार सगळीकडे. त्याचे कन्क्लुजन एवढे लक्षात आले तुमच्या तर चांगलं राहील. ऑल ए आर बीचे हे 4 झाले, त्यात 2 डेफिनेट 2 इनडेफिनेट. आता एक्झाम्पल पाहू आपण. पहिलं एक्झाम्पल आहे सम ए आर बी आणि सम बी आर सी. याची डायग्राम कशी काढायची बघा. आता आपण आता शिकलेलो आहे. सम ए आर बीची डायग्राम कशी काढली होती आपण, ए इथं घेतलं, बी इथं घेतलं, ह्याला ए नाव दिलं, ह्याला बी नाव दिलं. सम ए आर बी म्हणजे हा पार्ट झाला. त्यानंतर सम बी आर सी दिलं आहे, बी आणि सी. सम बी आर सी हा कॉमन पार्ट झाला. हे पहिल्यांदा स्टेटमेंटहून आपण वेन डायग्राम काढली आणि या वेन डायग्रामहून आता आपल्याला कन्क्लुजन काढायचे आहेत. आता हे कन्क्लुजन काही बरोबर आहेत, काही रॉंग आहेत, आपल्याला शोधायचे आहेत. मागच्यावर 2 केसेस होत्या म्हणून सगळे कन्क्लुजन मी म्हणजे जे खरे कन्क्लुजन आहेत ते सगळेच टाकले होते. आपल्याला फक्त त्यातून शिकायचं होतं. पण आता ॲक्च्युअल एक्झाम्पल घेतलं आहे, यातले कोणते कन्क्लुजन खरे आहेत आणि कोणते चुकीचे आहेत हे आपण शोधू आता. तर वेन डायग्राम काढली आपण. सम ए आर बी हे एचा थोडा भाग आहे जो बी आहे आणि बीचा थोडा भाग आहे जो सी आहे. सम ए आर बी आणि सम बी आर सी.
असं आपण वेन डायग्राम काढली. तर आता काय करायचं, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन म्हणजे हे सिलॉगिझम जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण स्टेटमेंट बघतो आणि त्याच्यानंतर एक 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 स्टेटमेंटहून काय केलं, वेन डायग्राम काढली. आपण स्टेटमेंटहून वेन डायग्राम काढली आणि त्याच्यानंतर एक एक कन्क्लुजन चेक करून बघतो की बरोबर आहे का नाही. मग पहिलं कन्क्लुजन बघू, सम बी आर ए. आता इथं बघायचं आपण वेन डायग्राममध्ये बी कुठं आहे इथं आहे आणि ए कुठं आहे इथं आहे. तर बीचा थोडा पार्ट ए दिसतोय का आपल्याला, बीचा थोडा पार्ट हे आहे तो एचा पण पार्ट आहे. करेक्ट, म्हणजे पहिलं स्टेटमेंट करेक्ट. आपण जी पहिली केस बघितली होती सम ए आर बी, त्याच्यात जर तुम्हाला कन्क्लुजन क्लिअर झाले असतील तर हे तुम्ही डायरेक्ट मनातल्या मनात कॅल्क्युलेट करू शकता, मनातल्या मनात तुम्ही सोडू शकता, वेन डायग्राम बी काढायची गरज पडणार नाही. सम ए आर बी असेल तर सम बी आर ए हे पहिलंच कन्क्लुजन होतं मागाशी. त्याच्यानंतर पुढचं कन्क्लुजन बघू, सम सी आर बी. सी कुठं आहे इथं, बी कुठं आहे इथं. सम सी आर बी म्हणजे दोन्हीमध्ये कॉमन पार्ट दिसायला आपल्याला. सम सी, सीचा सम पार्ट आहे हा, तो बी आहे का, आहे, कारण हा कॉमन पार्ट आहे. सम सी आर बी, दुसरं पण करेक्ट आलं. तिसरं बघू आता, सम ए आर सी. ए कुठं आहे इथं आहे, सी कुठं आहे इथं आहे. ए आणि सीचा डायरेक्ट संबंध दिसतोय का आपल्याला, काय ए इकडं आहे आणि सी इकडं आहे, तर दोन्हीच्या मध्ये बी आहे. ए आणि सीचा डायरेक्ट काय संबंध दिसतोय का, नाही. तर याच्यावरूनच आपला रूल पहिला निघतोय, सिलॉगिझमचा पहिला रूल. सिलॉगिझममध्ये पहिला रूल जो आपल्याला वापरायचा आहे ऑप्शन इलिमिनेट करण्यासाठी तो काय आहे, वेन एव्हर देअर इज नो रिलेशन बिटवीन एनी टू एलिमेंट्स. वेन एव्हर देअर इज नो रिलेशन, जेव्हा कधी वेन डायग्रामनुसार दोन एलिमेंटमध्ये रिलेशन दिसत नाही. ए आणि सीमध्ये काय रिलेशन दिसतंय का, नाही, दोन्ही एकमेकाला जोडलेले नाहीत, दोन्ही अंतरावर आहेत. वेन एव्हर देअर इज नो रिलेशन बिटवीन एनी टू एलिमेंट्स अकॉर्डिंग टू द वेन डायग्राम, देन ऑल टाईप ऑफ डेफिनेट कन्क्लुजन. डेफिनेट कन्क्लुजन म्हणजे कसले, कॅन, मे, पॉसिबिलिटी हे शब्द नसणारे. तर ऑल टाईप ऑफ डेफिनेट कन्क्लुजन, ए आणि सीमध्ये जर आपल्याला डेफिनेट कन्क्लुजन दिला असेल ऑप्शन तर ते चुकीचं असणार. डेफिनेट कन्क्लुजन सम ए आर सी हे डेफिनेट कन्क्लुजन आहे का इनडेफिनेट आहे, तर हे डेफिनेट कन्क्लुजन आहे, हे डेफिनेट कन्क्लुजन आहे. तर रिलेशनच नाही वेन डायग्राममध्ये, ए आणि सीचं रिलेशनच नाही, त्याच्यामुळं डेफिनेट कन्क्लुजन जे आहे ए आणि सीमध्ये येणार ते रॉंग असणार. आणि ऑल टाईप ऑफ पॉसिबल कन्क्लुजन बिटवीन सेम विल बी ट्रीटेड ॲज ट्रू. म्हणजेच ए आणि सी मधले सगळे पॉसिबल कन्क्लुजन हे ट्रू मानले जातील. सम ए आर सी इज अ पॉसिबिलिटी, इथं पॉसिबिलिटी दिले म्हणजे हे इनडेफिनेट कन्क्लुजन झालं, म्हणजेच हे पॉसिबिलिटी आहे. हे ऑप्शन करेक्ट राहणार आणि हा ऑप्शन चुकीचा राहणार. काय सांगितलं परत एकदा बघा, ए आणि सीमध्ये बघायला होतो आपण, शेवटचे दोन ऑप्शन ए आणि सीमध्ये आहेत. पहिला ऑप्शन काय दिला आहे, सम ए आर सी, दुसरा दिला आहे सम ए आर सी इज अ पॉसिबिलिटी. ए आणि सीमध्ये डायरेक्ट रिलेशन नाही, नो रिलेशन आहे. ए आणि सीमध्ये नो रिलेशन आहे. याच्यावरूनच आपला पहिला रूल येतो आहे, सिलॉगिझमचा पहिला रूल आहे. जेव्हा कधी वेन डायग्रामप्रमाणे दोन एलिमेंटमध्ये रिलेशन दिसत नाही, ए आणि सीमध्ये काहीच रिलेशन नाही, ए इकडं आहे इकडच्या कोपऱ्याला आणि सी इकडच्या कोपऱ्याला आहे, ए आणि सीमध्ये डायरेक्ट रिलेशन दिसत नाही, त्या टायमिंगला ऑल टाईप ऑफ डेफिनेट कन्क्लुजन म्हणजे काय, कॅन, मे, पॉसिबिलिटी हे शब्द नाहीत. म्हणजेच सम ए आर सी हे डेफिनेट कन्क्लुजन आहे. ऑल टाईप ऑफ डेफिनेट कन्क्लुजन विल बी ट्रीटेड ॲज रॉंग. हे रॉंग झालं कन्क्लुजन. का रॉंग झालं, कारण ए आणि सीमध्ये वेन डायग्राम प्रमाणे काही संबंधच नाही. आणि ऑल टाईप ऑफ पॉसिबल कन्क्लुजन हे पॉसिबिलिटी आहे. पॉसिबल कन्क्लुजनमध्ये कॅन, मे आणि पॉसिबिलिटी हे शब्द असतात. पॉसिबल कन्क्लुजन म्हणजे इनडेफिनेट झालं तर ते 100% ट्रू असतात. म्हणजे डेफिनेट कन्क्लुजन रॉंग असतात आणि पॉसिबल कन्क्लुजन हे ट्रू असतात, एवढंच सांगायचं होतं. मग आपलं ऑप्शन कुठले कुठले आल्याचं उत्तर काय आलं, सम बी आर ए आलं होतं, सम बी आर ए आलं होतं, सम सी आर बी आलं होतं आणि सम ए आर सी इज अ पॉसिबिलिटी. म्हणजे 1, 2 आणि 4 हे 3च ऑप्शन आले. तिसरा ऑप्शन जो आहे तो चुकीचा आहे, सम ए आर सी, कारण हे डेफिनेट कन्क्लुजन दिले, डेफिनेट सांगायला लागले, हे पण आपल्याला वेन डायग्राममध्ये दिसते, ह्याचा दोन्हीचा काही संबंधच नाही, त्याच्यामुळे हे रॉंग आहे. आणि चौथं का बरोबर आहे, ह्या दोन्हीचा संबंध नाही म्हणून आपण काय केलं, आपण त्याला पॉसिबिलिटी शक्यतेत बोललो आहे. मला वाटते की याची शक्यता आहे, सम ए आर सी हे पॉसिबिलिटी आहे, आपण पॉसिबिलिटीमध्ये बोललो, याच्यामुळे हे 100% बरोबर आहे आणि हे 100% रॉंग झालं, कारण संबंधच नाही इथं. पुढचं एक्झाम्पल बघूया, तुम्हाला समजलं असेल तर बघा. आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण एलिमेंट चेंज केलेले आहेत. प्रश्न हाच ठेवलेला आहे, एलिमेंट चेंज केले आणि कन्क्लुजन थोडे चेंज केलेले आहेत. समची केस शिकलो आहे आपण आणि ऑलची केस शिकलो आहे, त्याच्यावरूनच दोन तीन एक्झाम्पल घेतो आहे. सम कॅट्स आर डॉग्स. आता तुम्ही वहीवर काढून बघा याचं वेन डायग्राम कशी येणार. सम कॅट्स आर डॉग्स, सम ए आर बीज दिसते आपल्याला, एच्या ठिकाणी कॅट आणि बीच्या ठिकाणी डॉग आहे. मग काय केलं आपण, 2 सर्कल काढून घेतले, 2 सर्कल काढले. पहिल्याला नाव दिलं आपण कॅट, हे कॅट झाला आणि हा डॉग झाला. कॉमन पार्ट कुठला आहे, हा कॉमन पार्ट हा आहे. म्हणजे सम कॅटचा सम पार्ट हा वाला तो डॉग आहे. आणि दुसरं काय दिलं आहे, सम डॉग आर फॉक्स, डॉग दिलं आहे
म्हणजे सम ए आर बीच आहे थोडक्यात हे, पण एच्या ठिकाणी डॉग आला आता आणि बीच्या ठिकाणी फॉक्स आलं. परत ह्याला चिटकून काढायचं, सम डॉग्स आर फॉक्स. इथं लिहिलं मी फॉक्स, इथं कॉमन पार्ट आहे बघा, हा कॉमन पार्ट दोनला चिटकून आलं आहे, हा कॉमन पार्ट, हा फॉक्स झाला. फॉक्स आणि डॉग्सचा कॉमन पार्ट झाला. म्हणजे सम कॅट्स आर डॉग्स आणि सम डॉग्स आर फॉक्स असं आपल्याला 2 स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याच्यावरून आपण वेन डायग्राम काढून घेतली आणि त्या वेन डायग्रामवरूनच आपल्याला कन्क्लुजन काढायचे. कन्क्लुजन बघा, आता पहिलं कन्क्लुजन काय दिलं आहे, सम डॉग्स आर कॅट्स. डॉग्स कुठं आहे इथं, कॅट कुठं आहे इथं. कॅट आणि डॉग हे एकमेकाला चिटकलेले आहेत बघा, हे दोन्ही सर्कल आहेत एकमेकाला चिटकलेले आहेत. हे कॉमन पार्ट आहे, कॉमन पार्ट आहे दोन्हीतला. सम डॉग्स आर कॅट्स म्हणजे काही डॉग हे कॅट आहेत का? तुम्हाला वेन डायग्राममध्ये दिसतंय का? डॉगचा काही पार्ट हा कॅट आहे का? 100% आहे. त्याच्यानंतर सम फॉक्स आर डॉग्स, फॉक्स इथं आहे, डॉग इथं आहे. या दोन्हीमध्ये काही कॉमन पार्ट दिसते का? सम काही फॉक्स हे डॉग आहेत का? तर आहेत. इथं हा कॉमन पार्ट झाला, म्हणून दुसरा पण ऑप्शन करेक्ट आहे. आणि तिसरं सम कॅट्स आर फॉक्स. आता हा तिसरा ऑप्शन बघा कन्फ्युजिंग आहे. कॅट कुठं आहे इथं आहे आणि फॉक्स कुठं आहे इथं आहे. तर ह्या दोन्हीत काही तुम्हाला डायरेक्ट वेन डायग्राममध्ये काही रिलेशन दिसायले का? कॅट इकडच्या कोपऱ्याला आहे, फॉक्स इकडच्या कोपऱ्याला आहे. तर वेन डायग्रामप्रमाणे तुम्हाला डायरेक्ट रिलेशन दिसत नाही. तर आपण आत्ता वरच बघितलं होतं, ज्यावेळेस नो रिलेशन आहे वेन डायग्रामप्रमाणे, रूल पहिला सांगितला होता मी, वेन एव्हर देअर इज नो रिलेशन बिटवीन एनी 2 एलिमेंट्स. 2 एलिमेंट कुठले कुठले आहेत? कॅट आणि फॉक्स. याच्यामध्ये जर रिलेशन नसेल वेन डायग्रामप्रमाणे, तर जे त्यांच्या दोघातले डेफिनेट कन्क्लुजन आहेत. डेफिनेट कन्क्लुजन म्हणजे कुठले? ज्याच्यामध्ये कॅन मे पॉसिबिलिटी हे शब्द नाहीत. म्हणजे सम कॅट्स आर फॉक्स हे काय झालं? डेफिनेट कन्क्लुजन आहे. तर ऑल टाईप ऑफ डेफिनेट कन्क्लुजन हे रॉंग असणार, हे रॉंग असणार. आणि ऑल टाईप ऑफ पॉसिबल कन्क्लुजन हे ट्रू असणार. म्हणजे इथंच सम कॅट्स आर सम कॅट्स आर फॉक्स इज अ पॉसिबिलिटी असा करून जर चौथा ऑप्शन दिला असता तर हा 100% करेक्ट असणार. का? कारण हे पॉसिबिलिटीमध्ये. डेफिनेटली आपण का बोलू शकत नाही? कारण वेन डायग्राममध्ये मला दिसते कॅट इकडच्या कोपऱ्याला आहे, फॉक्स इकडच्या कोपऱ्याला आहे, या दोन्हीचा काही संबंधच नाही. त्याच्यामुळे मी डेफिनेटली सांगू शकत नाही. हे मी पॉसिबिलिटीमध्ये बोलणार. म्हणजे उत्तर कुठलं बोललं आहे? फर्स्ट आणि सेकंड. आय होप कळालं असेल. पुढचं एक्झाम्पल बघू, ऑलची केस बघू. आता सम दिलेला आहे, ऑप्शनमध्ये ऑल आहेत. पुढचा प्रश्न दिलेला आहे, त्यात 3 स्टेटमेंट दिलेत बघा. पहिलं स्टेटमेंट काय आहे? सम बुक्स आर कॉपी. पहिलं आपण केस घेतली होती सम ए आर बी. याच्यामध्ये हे ए दिसतंय, हे बी दिसतंय. त्याच्यावरून तुम्हाला वेन डायग्राम जमली पाहिजे. तुम्ही लगेच काढायला चालू करा. सम कॉपी आर डायरी. याच्यामध्ये हे ए झालं, हे बी झालं. सम ए आर बीची वेन डायग्राम माहीत आहे. आणि सम डायरी आर बुकलेट. म्हणजे आपण जे वर एक्झाम्पल घेतलं आहे त्याच्यावरच बेस एक्झाम्पल आहे हे. आपण आता वेन डायग्राम काढू. सम बुक्स आर कॉपी कसं काढलं? 2 सर्कल घेतले, एक हा दुसरा. याला आपण बुक्स म्हणलं, बुक्सचं फक्त बी लिहू, कॉपीचं सी लिहू. सम बुक्स आर कॉपी, कॉमन पार्ट कुठला? हा. याचे कन्क्लुजन आपल्याला तोंडपाठ असले पाहिजेत. वर पहिलंच बघितलं होतं, सम ए आर बी जर असेल तर त्यातले डेफिनेट कन्क्लुजन काय येतात, त्यातले इनडेफिनेट कन्क्लुजन काय येतात. एकूण 5 प्रकारचे कन्क्लुजन होते. ते तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला पाठच होईल. एवढा काय अवघड पार्ट नाही हा. सम बुक्स आर कॉपी काढला आपण. आता सम कॉपी आर डायरी म्हणते. कॉपीचा सम पार्ट असा घेतला आपण, तो डायरी आहे म्हणते, डी लिहू डायरीचं. आणि सम डायरी आर बुकलेट. डायरीचा सम पार्ट हा बुकलेट आहे, बी डबल झालं म्हणजे तो बुकलेट लिहितो, हे बुक आहे. ही आपली वेन डायग्राम तयार झाली. याच्यावरून कन्क्लुजन काढायचे. आता कन्क्लुजन बघा, पहिलं कन्क्लुजन काय दिले? कॉपी आणि बुकमध्ये दिलं आहे. हे 2 एलिमेंट आहेत, कॉपी एक आणि बुक आहे. कॉपी कुठं आहे बघा? कॉपी इथं आहे, बुक इथं आहे. म्हणजे एकमेकाला चिटकून आहेत आणि हे कॉमन पार्ट आहे. पण आपल्याला कन्क्लुजन काय दिलं बघू आपण. ऑल कॉपी बीइंग बुक इज अ पॉसिबिलिटी. ऑल कॉपी बीइंग बुक इज अ पॉसिबिलिटी. ही जी कॉपी आहे हे बुक पूर्णतः बुक असण्याची पॉसिबिलिटी आहे का? आपल्या स्टेटमेंटनं काय दिले? सम बुक्स आर कॉपी दिले. स्टेटमेंटनं आपल्याला फक्त एवढी माहिती दिलेली आहे. स्टेटमेंट काय म्हणते? सम बुक्स आर कॉपी. याचा अर्थ काय झाला? सम कॉपीज आर बुक्स. करेक्ट. काही पुस्तके जर कॉपी असतील तर काही कॉपी हे पुस्तके पण असणार ना. स्टेटमेंटनं आपल्याला फक्त एवढा भाग दिला आहे. पण आता कन्क्लुजन काय म्हणते? ऑल कॉपी. कॉपीचा ऑल पार्ट म्हणजे हा पण आणि हा पण, दोन्ही पार्ट मिळून. ऑल कॉपी बीइंग बुक म्हणजे बुक होऊ शकते का? ऑल कॉपी बीइंगच्या ठिकाणी आपण इज म्हणू, ह्या शब्दाला इज म्हणू. ऑल कॉपी इज बुक इज अ पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी असू शकते का? तर असू शकते. जर आपण ही ब्लँक स्पेस आहे, मी मगाशीच बोललो होतो ब्लँक स्पेस, हा जर ब्लँक स्पेस आपला बुकने भरला, आपण बुक इथं बुक मानलं मी, हे ब्लँक स्पेस पण सगळा बुक आहे आणि हे तर ऑलरेडी बुक आहेच, बुकचाच पार्ट आहे हा, बुकचा पण कॉपीचा पण.
आणि हे बुक झालं आणि हे पण ब्लँक स्पेसमध्ये पण आपण बुक भरलं तर ही पॉसिबिलिटी आहे ना. ऑल कॉपी इज अ बुक इज अ पॉसिबिलिटी, 100% खरं आहे हे. तसंच आपण दुसरा ऑप्शन बघू आता. बुकलेट आणि कॉपीमध्ये दिलं आहे. बुकलेट कुठं आहे? इथं आहे. बुकलेट इथं आहे आणि कॉपी कुठं आहे? इथं आहे. म्हणजे वेन डायग्रामहून तुम्हाला ह्या दोन्ही डायरेक्ट रिलेशन दिसतंय का? तर नाही. हे एका कोपऱ्याला, हे एका कोपऱ्याला, मध्ये डी आहे, मध्ये काय डी म्हणजे डायरी आहे, इथं कॉपी आहे, इथं बुकलेट आहे. ह्या दोन्हीमध्ये डायरेक्ट रिलेशन नाही. डायरेक्ट रिलेशन नाही तर रूल नंबर 1 पाहिला होता आपण. वेन एव्हर देअर इज नो रिलेशन बिटवीन एनी 2 एलिमेंट्स अकॉर्डिंग टू द वेन डायग्राम, तर डेफिनेट कन्क्लुजन जे काय असणार आहे, डेफिनेट कन्क्लुजन हे रॉंग असणार. कशात? कॉपी आणि बुकलेटमधले डेफिनेट कन्क्लुजन रॉंग असणार आणि पॉसिबल कन्क्लुजन्स हे करेक्ट असणार. तर बुकलेट आणि कॉपीमध्ये हे पॉसिबल कन्क्लुजन दिलेलं आहे. पॉसिबिलिटी शब्द लावला आहे म्हणजे ते पॉसिबल कन्क्लुजन झालं, तर हे करेक्ट असणार. बुकलेट इथं आहे आणि कॉपी इथं आहे. हे ऑल बुकलेट हे कॉपी आहेत अशी पॉसिबिलिटी असू शकते का? तर असू शकते, 100% असू शकते. कारण स्टेटमेंटनं आपल्याला ह्या दोन्हीतला काही संबंध दिलेला नाही. जर संबंध दिलेला नाही तर आपण डायरेक्ट पॉसिबिलिटीमध्ये बोलणार. दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत. आय होप कळालं असेल तुम्हाला. पुढच्या एक्झाम्पलमधून अजून क्लिअर होईल. आता आपण सिलॉगिझमचे 5 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण आता इनइक्वॅलिटी सुरू करू. इनइक्वॅलिटीचे 5 एक्झाम्पल पाहू. इनइक्वॅलिटी सुरू करण्याआधी इनइक्वॅलिटीची काही थेअरी बघूया आपण. तर सुरुवात करूया इनइक्वॅलिटीला. इनइक्वॅलिटीमध्ये बघा, इनइक्वॅलिटी म्हणजे काय? असमानता. याच्यामध्ये आपल्याला जे काही 2 एलिमेंट असतात त्याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं असते. इनइक्वॅलिटीमध्ये काय करतो आपण? कंपॅरिझन करतो. ए हा बीपेक्षा मोठा आहे, बी हा एपेक्षा लहान आहे, म्हणजे ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, नॉट इक्वल टू, या गोष्टी आपण इनइक्वॅलिटीमध्ये बघत असतो. तर याच्यामध्ये काय करू? हे जे सिम्बॉल आहेत ते सिम्बॉल काय आहेत ते सगळ्यात आधी ते बघून घेऊ. सिम्बॉलचे प्रकार कुठले कुठले पडतात ते बघू. पहिला आहे डेफिनेट सिम्बॉल. डेफिनेट सिम्बॉल कुठले कुठले आहेत? ह्याला म्हणतात ग्रेटर दॅन, च्यापेक्षा मोठा, बरोबर, ग्रेटर दॅन झाला हा. त्याच्यानंतर हा लेस दॅन आणि हा इज इक्वल टू. हे 3 सिम्बॉल जे आहेत हे डेफिनेट सिम्बॉल आहेत. हे 3 सिम्बॉल हे डेफिनेट सिम्बॉल आहेत. त्याच्यानंतर इनडेफिनेट सिम्बॉल, याला काय म्हणतात? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. इथं ऑर असते, ऑर म्हणजे एक तर ग्रेटर दॅन आहे, एक तर मोठा आहे किंवा इक्वल आहे. याचा अर्थ काय असतो? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे एक तर ग्रेटर आहे ऑर इक्वल आहे असा अर्थ असतो. त्याच्यानंतर लेसर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे एक तर लेस आहे ऑर इक्वल आहे, म्हणजे डेफिनेट माहीत नाही आपल्याला, एक तर लहान आहे किंवा इक्वल आहे. याच्यामुळे त्याला इनडेफिनेट सिम्बॉल म्हणतात ना, कारण डेफिनेटली आपण सांगू शकत नाही एक तर मोठा आहे किंवा इक्वल आहे. म्हणजेच ग्रेटर दॅन म्हणजेच काय झालं? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे हे इनडेफिनेट आहे, आपण 100% सांगू शकत नाही. आणि इज नॉट इक्वल टू, इक्वल नाही म्हणजे इकडची संख्या आणि इकडची संख्या हे वेगवेगळे आहेत. म्हणजे इनडेफिनेट सिम्बॉल 3 प्रकार झाले इनडेफिनेट सिम्बॉलचे. आणि त्याच्यानंतर बेसिक सिम्बॉल येतात. हेच सिम्बॉल काहीतरी मिक्स करून आपण बेसिक सिम्बॉल अशी कॉन्सेप्ट आणलेलं आहे. त्या बेसिक सिम्बॉलहून पुढं काहीतरी कॉम्बिनेशन तयार होणार आहेत आपले. जवळजवळ 14 कॉम्बिनेशन तयार होतात बेसिक सिम्बॉलहून. ते कॉम्बिनेशन जर तुम्हाला एकदा कळाले तर इनइक्वॅलिटीची गणित तुम्ही पेन पण न उचलता डायरेक्ट मनातल्या मनात काढू शकता. इनइक्वॅलिटी एवढा सोपा चॅप्टर आहे. आणि इनइक्वॅलिटीचे तुम्हाला टेटमध्ये किमान 5 प्रश्न दिसणार आहेत. जास्तीत जास्त 10 प्रश्न पण दिसू शकतात. तर हा चॅप्टर एकदम आपण तोंडी सोडू शकतो. तर बघूया आता बेसिक सिम्बॉल कुठले कुठले आहेत. बेसिक सिम्बॉल कुठले कुठले आहेत बघा. हा पहिला सिम्बॉल झालं, याला काय आपण म्हणलं होतं? ग्रेटर दॅन म्हणलं होतं. ग्रेटर दॅन म्हणजे च्यापेक्षा मोठा. दुसरं बेसिक सिम्बॉल आहे लेसर दॅन म्हणजे च्यापेक्षा लहान. तिसरं बेसिक सिम्बॉल आहे इज इक्वल टू म्हणजे बरोबर. चौथा आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे एक तर ग्रेटर दॅन आहे ऑर इक्वल आहे. आणि शेवटचा सिम्बॉल आहे लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे याचा अर्थ काय असतो? एक तर लेस असणार किंवा ऑर इक्वल असणार. हे 5 सिम्बॉल जे आहेत हे 5 सिम्बॉल हेच आहेत बेसिक सिम्बॉल. आणि याला मी मुद्दामून हा बॉक्स केलेला आहे. हा जो बॉक्स केलेला आहे यालाच म्हणतात मॅजिक बॉक्स. इनइक्वॅलिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे हा मॅजिक बॉक्स. हा जर मॅजिक बॉक्स तुम्हाला कळाला तर इनइक्वॅलिटीचे प्रश्न तुम्ही तोंडी सोडवणार, माझी गॅरंटी आहे ही. हे 5 सिम्बॉल आहेत बेसिक सिम्बॉल. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू आणि हे इज इक्वल टू. ह्याची पोझिशन पण तुम्ही तोंडपाठ ठेवली पाहिजे. ही बॉक्स तुमच्या डोळ्यात मॅजिक बॉक्स म्हणलं की हा लक्षात आला पाहिजे. ग्रेटर दॅन इथं आहे, ग्रेटर दॅन आणि इक्वल टू इथं आहे. लेस दॅन इकडे आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू हे उजव्या कोपऱ्याला आहे खालच्या. आणि मधोमध दिलं हे इज इक्वल टू आहे, दोन्हीच्या मधोमध आहे. ह्याची पोझिशन फक्त लक्षात ठेवा. ह्याला मॅजिक बॉक्स म्हणतात आणि ह्याचा उपयोग आता आपण खाली बघू. बेसिक सिम्बॉल. तर हे 5 जे बेसिक सिम्बॉल आहेत
हे जे 5 सिम्बॉल आहेत याच्यापासून एकूण 14 कॉम्बिनेशन तयार होते. 14 कॉम्बिनेशन म्हणजे काय बघा आता, 14 प्रकारचे कॉम्बिनेशन तयार होतात. तर या कॉम्बिनेशनमध्ये पहिलं कॉम्बिनेशन कुठलं आहे बघा. पहिलं कॉम्बिनेशन ते आहे A इज ग्रेटर दॅन B इज इक्वल टू C असं दिलेलं आहे. जर आपल्याला एक क्वेश्चन दिला आहे समजा A इज ग्रेटर दॅन B आणि B इज इक्वल टू C आणि विचारले A आणि C मध्ये काय रिलेशन आहे, तर आपण डायरेक्ट काढू शकतो. याचा रूल काय आहे बघा. A ग्रेटर दॅन B आणि B इज इक्वल टू C, तर याचं डायरेक्ट A आणि C मध्ये रिलेशन काढायचं असेल तर काय रिलेशन येते, A इज ग्रेटर दॅन C. हे कसं रिलेशन येते बघा. आपण ग्रेटर दॅनला कसलं सिम्बॉल म्हणलं होतं, डेफिनेट सिम्बॉल, आणि इज इक्वल टू हे पण डेफिनेट सिम्बॉल होतं. हे दोन्ही पण डेफिनेट सिम्बॉल आहेत. ज्यावेळेस 2 डेफिनेट सिम्बॉल येतात, जेव्हा एक्झाम्पलमध्ये 2 डेफिनेट सिम्बॉल येतात आणि त्याच्यापैकी एक जर इज इक्वल टू असेल तर A आणि C मध्ये आपल्याला रिलेशन विचारलं आहे, तर इज इक्वल टू सोडून दुसरं जे चिन्ह असते ते उत्तर येत असते. A इज ग्रेटर दॅन C हे आपलं उत्तर झालं. A आणि C मध्ये जर रिलेशन काढायचं म्हणलं तर A इज ग्रेटर दॅन C हे उत्तर झालं. आता दुसरं कॉम्बिनेशन बघू आपण. A इज ग्रेटर दॅन B इज ग्रेटर दॅन C असं दिलं आहे आणि आता A आणि C मध्ये रिलेशन विचारलं आहे. आपल्याला A आणि B मध्ये तर डायरेक्ट दिसते A हे B पेक्षा मोठं आहे, B आणि C मध्ये डायरेक्ट दिसते B हे C पेक्षा मोठं आहे. पण A आणि C मध्ये जर विचारलं आहे त्यावेळेस काय करायचं, पहिल्यांदा बघायचं हे डेफिनेट आहे का इनडेफिनेट सिम्बॉल आहे. हे दोन्ही डेफिनेट सिम्बॉल आहेत आणि दोन्हीची पण तोंड जी एकाच बाजूला आहेत, इकडच्याच बाजूला तोंड आहेत. जर 2 डेफिनेट सिम्बॉल आहेत असे आणि तोंड एका साईडला असतील तर त्याचं कन्क्लुजन काय येणार, A इज ग्रेटर दॅन C. सोपं आहे, करेक्ट. याच्यानंतर तिसरं पाहू. तिसरं कॉम्बिनेशन काय, A इज ग्रेटर दॅन B आणि B इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू C. आता असं जर असेल तर आपण A आणि C मध्ये कन्क्लुजन कसं काढणार. पहिल्यांदा काय बघायचं आपल्याला, सिम्बॉल कुठल्या प्रकारचे आहेत. हे सिम्बॉल, हे जे पहिलं सिम्बॉल आहे हे डेफिनेट सिम्बॉल आहे आणि हे दुसरं सिम्बॉल आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, हे इनडेफिनेट सिम्बॉल आहे. ज्यावेळेस कधी डेफिनेट आणि इनडेफिनेट सिम्बॉल येतील आणि त्यांची तोंड एका बाजूला आहेत, तोंड इकडच्याच बाजूला आहेत ना, डाव्या बाजूला तोंड आहेत, एकाच साईडला तोंड करून आहेत ते, असं येईल त्या टायमिंगला उत्तर कधी पण डेफिनेट सिम्बॉल असते. म्हणजे उत्तर काय येईल, A इज ग्रेटर दॅन C. हे तिसरं कॉम्बिनेशन झालं. आता चौथं कॉम्बिनेशन बघू. A इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू B इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू C. आता हे कॉम्बिनेशन आलं. यात दोन्ही पण सिम्बॉल काय आहेत, इनडेफिनेट आहेत. हे सिम्बॉल इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, हे दोन्ही सेम सिम्बॉल आहेत. सेम सिम्बॉल असलं तर इथंच आपल्याला कळालं होतं काय असते, सेम सिम्बॉल असेल तर ते उत्तर तेच येते. इथं पण सेम सिम्बॉल आहेत म्हणजे उत्तर काय असणार आहे, A इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू C. हे झालं चौथं कॉम्बिनेशन. पाचवं कॉम्बिनेशन काय बघा आता, A इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू B विच इज इक्वल टू C. असं जर असेल, मग अशीच आपण सांगितलं आहे सुरुवातीला काय करायचं, सिम्बॉल कुठल्या प्रकारचे आहेत बघायचं. हे इनडेफिनेट सिम्बॉल आहे आणि हे डेफिनेट सिम्बॉल आहे. असे 2 सिम्बॉल आलेत. 2 सिम्बॉलपैकी एक सिम्बॉल इज इक्वल टू जर असेल तर ते सोडून दुसरं उत्तर असते. म्हणजे उत्तर काय येणार, A इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू C. हे उत्तर झालं. हे कॉम्बिनेशन पहिले 5 कॉम्बिनेशन झालेत बघा. हे आपण ह्या कॉम्बिनेशनमध्ये काय केलं आहे, सगळे ग्रेटर इक्वल आणि इज इक्वल टू ह्याचं बघितलं आहे. आता पुढचे 5 कॉम्बिनेशन जे आहेत 14 पैकी हे 5 झाले. आता 9 कॉम्बिनेशन उरलेत. पुढचे 5 आहेत ते लेसर ऑर इक्वल आणि इक्वल, ह्या 3हून आपण तयार होतात. पुढचे 5 कॉम्बिनेशन याच्याहून तयार होतात. आता पुढचे कॉम्बिनेशन पाहू आपण. याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचं तर घ्या. पुढचे कॉम्बिनेशन बघू आता. आपलं कॉम्बिनेशन कुठलं चालू आहे, 6 नंबरचं. 6 नंबरचं कॉम्बिनेशन काय आलं बघा. आता लेसचं बघू. लेस इक्वल आणि इक्वलचं. A इज लेसर दॅन B इज इक्वल टू C. आता पहिल्या 5हूनच आपल्याला कळालं असेल इथं सिम्बॉल कुठल्या प्रकारचे आहेत, लेस दॅन आणि इक्वल टू हे डेफिनेट सिम्बॉल आहेत. त्यापैकी एक इक्वल टू आहे म्हणजे दुसरं उत्तर असणार हे सांगितलं होतं. म्हणजे A इज लेस दॅन C. A आणि C मध्ये जर कंपॅरिझन करायचं तर A इज लेस दॅन C आलं. 7 नंबरचं कॉम्बिनेशन कुठलं आहे, A इज लेस दॅन B विच इज लेस दॅन C. असं जर असेल, दोन्हीची तोंड एकाच बाजूला आहेत आणि दोन्हीचे सिम्बॉल पण सेम आहेत, मग उत्तर काय येणार, A इज लेस दॅन C. कळालं. त्याच्यानंतर 8 नंबरचं कॉम्बिनेशन, A इज लेस दॅन B विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू C. हे 8 नंबरचं कॉम्बिनेशन आहे. याचं उत्तर काय येणार, एक सिम्बॉल काय आहे बघा, पहिलं सिम्बॉल हे डेफिनेट आहे, दुसरं सिम्बॉल हे इनडेफिनेट आहे. जेव्हा कधी डेफिनेट आणि इनडेफिनेट असे सिम्बॉल येतील आणि ते दोन्ही पण एका साईडला तोंड करून असतील
मागाशी पण पहिले 5 एक्झाम्पल सांगितले होते ते एका साईडला तोंड करूनच होते, ते फक्त इकडं होते, डाव्या बाजूला तोंड होते, ग्रेटर दॅन, ग्रेटर इक्वल आणि इक्वल होतं. आताचे 5 कॉम्बिनेशन आहेत ते लेस, लेस इक्वल आणि इक्वल टू आहेत. त्यातल्या त्यात ह्या एक्झाम्पलमध्ये काय सांगतो, ह्या कॉम्बिनेशनमध्ये एक डेफिनेट आहे, दुसरं इनडेफिनेट आहे आणि दोन्ही पण एका साईडला तोंड करून आहेत. तर उत्तर काय येतं, डेफिनेट येतं. उत्तर कधीही डेफिनेट येणार. ए इज लेस दॅन सी हे उत्तर असणार आपलं. 9 नंबरचं कॉम्बिनेशन बघू. ए इज लेस दॅन बी, लेस दॅन ऑर इक्वल टू बी आणि बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी. असं जर असेल तर दोन्ही सिम्बॉल सेम आहेत आणि दोन्हीची तोंड एक आहेत, म्हणून काय येतं उत्तर ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी. हे बघून कळायला पाहिजे डायरेक्टच. आणि शेवट 10 नंबरचं कॉम्बिनेशन कुठलं आहे याच्यातलं, ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी आणि बी इज इक्वल टू सी. हे तर सगळ्यात सोपं आहे. ज्यावेळेस कधी इज इक्वल टू असेल तर इज इक्वल टू सोडून दुसरं जे सिम्बॉल आहे ते उत्तर असणार आहे. म्हणजे उत्तर काय, ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी हे उत्तर आहे. म्हणजे हे 5 कॉम्बिनेशन झाले. हे कशाचे आहेत, लेस दॅन ऑर इक्वल आणि इज इक्वल टू. 1 ते 5 जे कॉम्बिनेशन होते ते कशाचे होते, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि इज इक्वल टू. ह्या 3 ह्याचे हे 5 कॉम्बिनेशन होते. आता पुढचे 5 हे 10 कॉम्बिनेशन तयार झाले आहेत आणि अजून शेवटचे 4 कॉम्बिनेशन उरलेत. आता आपण हे पहिले जे 10 कॉम्बिनेशन बघितले, ह्या 10 कॉम्बिनेशनमध्ये चिन्हाची जी तोंड होती ती सगळी एकाच बाजूला होती. एक तर डाव्या बाजूला असायचं, एक तर उजव्या बाजूला असायचं. त्यात काही डेफिनेट होती, काही इनडेफिनेट सिम्बॉल होती. आता आपण काय करू, जे राहिलेले 4 कॉम्बिनेशन आहेत त्या कॉम्बिनेशनमध्ये हे जे सिम्बॉल आहेत काही उजव्या बाजूला ठेवू, काही डाव्या बाजूला ठेवू आणि त्याचे उत्तर बघू. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा तर काढून घ्या. आता आपण 11 नंबरचं कॉम्बिनेशन पाहू. 11 नंबरचं कॉम्बिनेशन काय म्हणते, ए इज ग्रेटर दॅन बी आणि बी इज लेस दॅन सी असं आहे. 12 नंबरचं कॉम्बिनेशन बघू, त्याचा आन्सर पुढे बघू आपण. 12 नंबरचं कॉम्बिनेशन म्हणते ए इज ग्रेटर दॅन बी आणि बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी. त्याच्यानंतर 13 नंबरचं कॉम्बिनेशन आहे ए इज लेस दॅन बी विच इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी. आणि 14 नंबरचं कॉम्बिनेशन आहे ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी. तर हे कॉम्बिनेशन जे आहेत याच्यात काय दिसतं आपल्याला, 2 चिन्ह आहेत. एक चिन्ह डावीकडे आहे, एक चिन्ह उजवीकडे तोंड करून आहे. एक चिन्ह डावीकडे तोंड, एक चिन्ह उजवीकडं. सेम पॅटर्न आहे. म्हणजे हे 4 कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामध्ये असं आहे, एक चिन्ह डावीकडे, एक चिन्ह उजवीकडं. आणि त्यावेळेस जर आपल्याला विचारलं ए आणि सीमध्ये काय रिलेशन आहे, ए आणि सीमध्ये काय रिलेशन आहे, तर आपण काय म्हणणार, कॅन नॉट बी डिटरमाइंड. कॅन नॉट बी डिटरमाइंड म्हणणार. कॅन नॉट बी डिटरमाइंड म्हणजे याच्यामध्ये नंतर 3 केसेस तयार होतात, 3 पॉसिबिलिटी तयार होतात. जसंच आपण आता सिलॉगिझममध्ये बघितलं होतं पॉसिबिलिटी. सिलॉगिझममध्ये आपण पॉसिबिलिटीचा कन्सेप्ट बघितला होता. आपल्याला जर माहीत नव्हतं ब्लँक स्पेसबद्दल, आपण ज्यावेळेस बोलत होतो ब्लँक स्पेसबद्दल काय आहे मला माहीत नाही, त्याच्यामुळे आपण काय केलं, डायरेक्ट पॉसिबिलिटीमध्ये बोललो. किंवा ज्यावेळेस 2 एलिमेंट आहेत, वेन डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय हे 2 एलिमेंट एकमेकाशी रिलेटेड नाहीत, लांब आहेत, त्यावेळेस आपण पॉसिबिलिटीमध्ये बोलत होतो. तशीच पॉसिबिलिटी ह्या इनइक्वॅलिटीमध्ये पण ह्या 4 कॉम्बिनेशनसाठी लागते. तर पॉसिबिलिटी कशी बघा, याचं उत्तर काय येते, कॅन नॉट डिटरमाइंड. काय येते, कॅन नॉट डिटरमाइंड, कॅन नॉट बी डिटरमाइंड. सी एन डी. कॅन नॉट बी डिटरमाइंड याचा अर्थ आहे 3 पॉसिबिलिटी तयार होतात. काय काय असणार 3 पॉसिबिलिटी त्या, एक तर ए हे सीपेक्षा मोठा असेल, किंवा ए हे सीपेक्षा लहान असेल, किंवा ए इज इक्वल टू सी. असे हे 3 पॉसिबिलिटी तयार झाल्या, बरोबर. म्हणजे ह्या तिन्हीपैकी काही उत्तर असू शकते. मग याच्यानंतरच आयदर आणि ऑरच्या केस तयार होतात. आयदर ऑरची केस असते इनइक्वॅलिटीमध्ये पण अशा केस तयार होतात आणि सिलॉगिझममध्ये पण आयदर ऑरच्या केस तयार होतात. ज्यावेळेस असं रिलेशन येत नाही आपल्याला काढायला त्यावेळेस आयदर ऑरच्या केस येतात, ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल रॉंग आहेत. आता हे जर उत्तर घेतलं आपण ए इज ग्रेटर दॅन सी, तर हे आपण 100% बरोबर म्हणू शकतो का, नाही, कारण आपलं मेन उत्तर काय, कॅन नॉट डिटरमाइन. मग हे उत्तर मी 100% बरोबर म्हणू शकत नाही, किंवा हे पण म्हणू शकत नाही, किंवा हे पण नाही. म्हणजे इंडिव्हिज्युअली हे रॉंग आहेत सगळे. जर आपण एकाच घटकाचा विचार केला, इज ग्रेटर दॅन सी म्हणलं, तर आपण काय म्हणणार, हे रॉंग आहे, हे पण रॉंग आहे आणि हे पण रॉंग आहे. आणि हे 3 एकत्रित केलं तर हे 3 पॉसिबिलिटीज याच्या, म्हणजे हे आपण डिटरमाइन करू शकत नाही, म्हणून हे 3 येऊ शकतात उत्तर. आपण पॉसिबिलिटीमध्ये बोलायला लागलो आहे. तर हे इंडिव्हिज्युअली जर रॉंग असतील असे, ए इज ग्रेटर दॅन सी, ए इज लेस दॅन सी, तर त्यावेळेस आयदर ऑरचे केस येतात. आयदर ऑरचे केस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. पहिल्यानंतर हे बेसिक कॉम्बिनेशन तुम्ही समजून घ्या. एकूण 14 कॉम्बिनेशन झाले, त्यातले 1 ते 5 जे कॉम्बिनेशन होते ते डाव्या साईडला तोंड होतं त्याचं, ग्रेटर दॅन, ग्रेटर ऑर इक्वल आणि इक्वल. 6 ते 10 नंबरचे जे कॉम्बिनेशन होते त्यात लेसर दॅन ऑर इक्वल टू आणि इज इक्वल टू हे होतं. आणि ते 11 ते 14 नंबरचे जे कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये आपण काय केलं आहे, एक फेस इकडे केलेला आहे उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला, उजव्या बाजूला डाव्या बाजूला. मग ते डेफिनेट असू द्या, इनडेफिनेट असू द्या, डेफिनेट सिम्बॉल असू द्या किंवा इनडेफिनेट सिम्बॉल असू द्या. मग त्याचं उत्तर काय ते कॅन नॉट डिटरमाइन.
कॅन नॉट डिटरमाइन म्हणजे 3 पॉसिबिलिटी आल्या त्याच्या. किती? 3. म्हणजे ए हे बीपेक्षा मोठा ए हे सी पेक्षा मोठा असू शकते, ए हे सी पेक्षा लहान असू शकते आणि ए हे सी बरोबर सुद्धा असू शकते. ह्या 3 पॉसिबिलिटी आल्या. ह्या 3 झाल्या. आता याच्यानंतर आपण काय करू, इनइक्वेलिटीचे एक्झाम्पल घ्यायला चालू करू. एवढं माहिती इनइक्वेलिटीसाठी भरपूर झालेलं आहे आणि मॅजिक बॉक्सची एक कन्सेप्ट कशी वापरायची ते आता सांगतो तुम्हाला, एक्झाम्पल थ्रू सांगतो. तर बघूया एक्झाम्पल. तर एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. एक्झाम्पल पण स्टेटमेंट आणि कन्क्लुजनच्याच फॉर्ममध्ये आहे. म्हणजे जसं सिलॉगिझममध्ये होतं स्टेटमेंट दिलं होतं आणि कन्क्लुजन, तसंच हे एक्झाम्पल पण सिलॉगिझम आणि स्टेटमेंट आणि कन्क्लुजनच्याच फॉर्ममध्ये. आणि ऑप्शन दिलेले असतात. ओनली कन्क्लुजन 1 फॉलोज, ओनली कन्क्लुजन 2 फॉलोज, आयदर 1 और 2 फॉलो ही आयदर ऑरची केस झाली. आपण पुढं बघू. नायदर नॉरची केस तयार होते आणि बोथ कन्क्लुजन फॉलो ही. ह्या 2 केसेस सिलॉगिझममध्ये पण आहेत. आयदर ऑर आणि नायदर नॉर ह्या दोन्ही केसेस सिलॉगिझममध्ये पण आहेत आणि ह्या इनइक्वेलिटीमध्ये पण येतात. ह्यानंतर पुढच्या एक्झाम्पलमध्ये पाहू आपण. आता पहिल्यांदा इनइक्वेलिटीचं पहिलं बेसिक एक्झाम्पल पाहूया आपण. हे कसं सॉल्व करायचं बघू. आपण सिलॉगिझममध्ये काय केलं होतं, सिलॉगिझममध्ये आपल्याला एक स्टेटमेंट दिलं होतं आणि त्याच्यावर आपण वेन डायग्राम काढायचो आणि वेन डायग्राम बघूनच कन्क्लुजन काढायचो. पण आता इनइक्वेलिटीमध्ये आपल्याला उलटं करायचं आहे. आपण स्टेटमेंटकडे बघायचं नाही पहिल्यांदा, आपण बघायचं कन्क्लुजनकडं. कन्क्लुजनची काय रिक्वायरमेंट आहे, कन्क्लुजन काय म्हणते, एफ इज ग्रेटर दॅन डी आणि पी इज लेस दॅन डब्ल्यू. म्हणजे कन्क्लुजन म्हणते एफ आणि डी मधलं रिलेशन बघा आणि पी आणि डब्ल्यूमध्ये बघा. आपण काय करायचं, कन्क्लुजनकडे बघायचं. कन्क्लुजनमध्ये 2 एलिमेंट कुठले कुठले आहेत, एफ आणि डी. आपण एफ इथं बघितला, डी इथं बघितला. पहिल्यांदा कन्क्लुजनकडे बघितलं, नंतर स्टेटमेंटकडे बघायचं. इनइक्वेलिटीमध्ये उलटा विचार करायचा आपल्याला असा. मग एफ इथं आहे आणि डी इथं आहे. आपण आता जे 14 कॉम्बिनेशन बघितले त्यात कळालं होतं, पहिले 5 जे होते ते एका साईडला तोंड करून होते डावीकडं, ते पुढचे 5 होते ते उजवीकडे तोंड करून होते. आता तेच पॅटर्न आपल्याला शोधायचे आहेत. आणि जे कॉम्बिनेशन शेवटचे 4 कॉम्बिनेशन होते 11 ते 14, त्यात काही डावीकडे होते काही उजवीकडे होते, ते कॅन नॉट डिटरमाइन होते. तर ह्या 14 कॉम्बिनेशनवरच पूर्ण इनइक्वेलिटीचा खेळ आहे. तर आता बघूया बघा. एफ आणि डीमध्ये रिलेशन शोधायचं. एफ कुठं आहे, एफ इथं आहे. डी कुठं आहे, इथं आहे. डीकडून एफकडे जायचं आपल्याला किंवा एफकडून डीकडे जावा, काही अडचण नाही. इथं इज इक्वल टू आले, इज इक्वल टूला आपण काय करतो, नेग्लेक्ट करतो. इज इक्वल टू असेल तर ठीक आहे बाबा, इज इक्वल टू सोडून दुसरं चिन्ह बघतो. इज इक्वल टू सोडलं, दुसरं पुढचं चिन्ह कुठं आहे, हे ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे. इथं पण ग्रेटर दॅनचं आहे, इथं पण ग्रेटर दॅनचं आहे. तिन्ही चिन्ह पण एकाच बाजूला आहेत, एकाच बाजूला फेस केलेलं आहे. हे डेफिनेट आहे, हे डेफिनेट आहे, हे डेफिनेटच आहे. इज इक्वल टू असेल तर आपण नेग्लेक्टच करून टाकतो. डी आणि एफमध्ये 3 चिन्ह आहेत, तिन्ही पण एकाच बाजूला तोंड करून आहेत. याचा अर्थ काय झाला, त्याचं उत्तर काय येणार, डी इज लेस दॅन एफ. यालाच कसं लिहिता येते, डी इज लेस दॅन एफ. यालाच कसं लिहिता येते, उलटं करून जर लिहिलं तर एफ इज ग्रेटर दॅन डी असं म्हणता येईल का आपल्याला. जर डी हे एफपेक्षा लहान आहे म्हणजे एफकडं 2 तोंड आहेत, तर आपल्याला असं लिहिता येईल का, एफ हे डीपेक्षा मोठा आहे. दोन्ही पण सारखंच झालं म्हणजे पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. दुसरं ऑप्शनची रिक्वायरमेंट काय, पी आणि डब्ल्यू आहे. पी बघायचं कुठं आहे, पी इथं आहे. डब्ल्यू कुठं आहे, इथं आहे. पी आणि डब्ल्यूकडं चिन्ह बघा, पी आणि डब्ल्यूमध्ये एक चिन्ह इकडं तोंड करायला आहे, दुसरं चिन्ह इकडं तोंड करायला आहे, तिसरं चिन्ह इकडं तोंड करायला आहे. म्हणजे एक इकडं आहे, एक इकडं आहे, एक इकडं आहे. ही काय झालं, 2 साईडला तोंड करायला आहेत म्हणजे ही कॅन नॉट डिटरमाइनची केस झाली. म्हणजे आपल्याला माहीत असू तिन्हीपैकी काही पॉसिबिलिटी येतात. कॅन नॉट डिटरमाइन म्हणजे 3 पॉसिबिलिटी आल्या, 3मध्ये काही उत्तर असू शकते. ते आयदर ऑरमध्ये बोलू शकतो आपण. डेफिनेटली इंडिव्हिज्युअली ते रॉंग असतात. आता जर आपण म्हणलं पी आणि डब्ल्यूमधले रिलेशन काढायचं आहे तर त्यात किती चिन्ह आहेत, 1 2 3. एक चिन्ह इकडं आहे, एक तोंड इकडं आहे, एक तोंड इकडं आहे. तर याचं उत्तर आपल्याला कॅन नॉट डिटरमाइन येतं आहे. आणि त्याच्यात जे इंडिव्हिज्युअल कन्क्लुजन आहेत म्हणजे पी इज लेस दॅन डब्ल्यू पण असू शकते, पी इज ग्रेटर दॅन डब्ल्यू पण असू शकते आणि पी इज इक्वल टू डब्ल्यू, हे इंडिव्हिज्युअली तिन्ही पण रॉंग आहेत. तिन्ही पण रॉंग आहेत. मग त्याच्यामुळे पी इज लेस दॅन डब्ल्यू हे रॉंग कन्क्लुजन आहे. जर पी आणि डब्ल्यूचे तिन्ही कन्क्लुजन देऊन आयदर ऑरच्या केस दिल्या असत्या, आयदर ऑरच्या केस पुढं बघणार आहेत, कसं आहे ते बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर त्या टायमिंगला आपलं ते आन्सर बरोबर असलं असतं. पण आता काय दिलं आहे, पी इज लेस दॅन डब्ल्यू हे इंडिव्हिज्युअली रॉंगच आहे ना, कारण आपल्याला डायरेक्ट कन्क्लुजन काढता येणार नाही. म्हणजे पहिलं करेक्ट, दुसरं रॉंग. दुसरं एक्झाम्पल बघू आता. स्टेटमेंट दिलं आहे, कन्क्लुजन दिलं आहे. स्टेटमेंटकडे बघायचंच नाही पहिल्यांदा. कन्क्लुजनची काय डिमांड आहे, रिक्वायरमेंट काय आहे, एच आणि बीमध्ये बघायचं. एच इथं आहे आणि बी इथं आहे. एच आणि बीमध्ये चिन्ह बघा, एच आणि बीमध्ये चिन्ह लिहून घेऊ मी. इथं हे चिन्ह ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन आहे, त्याच्यानंतर लेस दॅन आहे आणि बीमध्ये इज इक्वल टू आहे. म्हणजे एक चिन्ह इकडच्या तोंड आहे, इकडे डावीकडे तोंड केलं आहे, ह्या चिन्हाने डावीकडे तोंड केलं आहे, ह्या चिन्हाने डावीकडे तोंड केलं आहे, ह्यानं उजवीकडे केलं आहे आणि इज इक्वल टू तर आपण नेग्लेक्टच करतो. म्हणजे हे केस काय झाली, कॅन नॉट डिटरमाइनची केस झाली. एच इज ग्रेटर दॅन बी म्हणलं आहे, हे पहिलं रॉंग झालं, इंडिव्हिज्युअली रॉंग होते हे.
आयदर ऑरमध्ये असू शकते खरं, आयदर ऑरचे केस पुढे येतील. इंडिव्हिज्युअली हे कन्क्लुजन जर आलं आहे असं एकटं जर कन्क्लुजन आलं तर हे रॉंग आहे. एच इज ग्रेटर दॅन बी, कारण बी हित आहे एच हित आहे. आणि ह्या सिम्बॉलची चिन्ह बघा, सिम्बॉलची तोंड बघा, एक डावीकडं आहे, हे डावीकडं आहे, हे उजवीकडं आहे, त्याच्यामुळे कॅन नॉट डिटरमाइन. आता एफ आणि एस बघू. एफ कुठं आहे? इथं आहे. एस कुठं आहे? इथं आहे. याच्यामध्ये हे चिन्ह असं आलं आहे, इज इक्वल टू आहे, हे इकडं आहे. इज इक्वल टू तर नेग्लेक्टच करून टाकायचं, म्हणजे एकमेकाच्या ऑपोजिट चिन्ह आहेत. परत हे पण कन्क्लुजन रॉंग झालं, म्हणजे दोन्ही कन्क्लुजन काय आहेत? दोन्ही रॉंग कन्क्लुजन आहेत. कळालं असेल. 11 ते 14 नंबरची केस आहेत ह्या, त्याच्यामुळे उत्तर दोन्ही पण रॉंग आलेत. आता तिसरं एक्झाम्पल बघू इनइक्वॅलिटीचं. इनइक्वॅलिटी असा चॅप्टर आहे ज्याच्यात आपण पेन पण उचलायची गरज आहे, तुम्ही मनात कॅल्क्युलेट करू शकता. आपल्या ऑप्शनची डिमांड काय आहे, रिक्वायरमेंट काय आहे? क्यू आणि एफ आहे. क्यू कुठं आहे? इथं आहे. एफ कुठं आहे? इथं आहे. क्यू आणि एफमध्ये दोन चिन्ह दिसायलेत, एक आहे ग्रेटर आणि दुसरा इक्वल. आपण मग अशी पहिलीच केस बघितली होती, ए इज ग्रेटर दॅन बी विच इज इक्वल टू सी. असं असेल तर काय येत होतं? ए इज ग्रेटर दॅन सी, म्हणजे इज इक्वल टू सोडून दुसरं जे असेल ते उत्तर येतं आहे. म्हणजे याचा अर्थ काय असणार? क्यू इज ग्रेटर दॅन आर आहे आणि इज इक्वल टू एफ आहे. याचा अर्थ काय येणार? क्यू इज ग्रेटर दॅन एफ. आहे का उत्तर? तर उत्तरात दिलं आहे क्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एफ दिलं आहे. हे इक्वल टूचं चिन्ह आहे खाली. क्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एफ. ह्याचा अर्थ काय होतं आहे? एक तर क्यू ग्रेटर दॅन एफ आहे किंवा क्यू इज इक्वल टू एफ आहे. ह्या दोन केस असे तयार होतात, त्याच्यामुळं हे उत्तर चुकीचं आहे. आपल्याला उत्तर काय यायला पाहिजे? क्यू इज ग्रेटर दॅन एफ हे उत्तर असलं पाहिजे, पण उत्तर आहे क्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एफ. हे चूक आलं. आता बघू आपण टी आणि एफ. टी कुठं आहे? इथं आहे. एफ कुठं आहे? इथं आहे. त्या चिन्ह ग्रेटर दॅन इज इक्वल टू तर आपण नेग्लेक्टच करून टाकतो. ग्रेटर दॅन दोन्ही एकाच साईडला आहे, त्याच्यामुळे उत्तर पण हेच येणार. टी इथं आलं, टी ग्रेटर दॅन एफ, म्हणजे हे करेक्ट आलं. दुसरं ऑप्शन करेक्ट आलं आहे. पुढचं एक्झाम्पल बघू. ऑप्शन काय म्हणतं? एस आणि पीमध्ये बघा म्हणतं. एस कुठं आहे? इथं. पी आहे इथं आणि मध्ये कॉमा दिला. आत्ता थोडं विचार करायचा आहे बघा. दोन दिलेले आहेत आपल्याला, दोन स्टेटमेंट दिल्यासारखं दिलेले आहेत. एक तर आहे एस इज इक्वल टू आर विच इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू दिलं आहे, आणि दुसरं कॉमा देऊन पी आणि क्यू दिलं आहे. आपल्याला शोधायचं कशात? एस आणि पी. एस आणि पीमध्ये डायरेक्ट रिलेशन दिसायला का? नाही. एस आणि आरमध्ये आहे, एस आणि क्यूमध्ये आहे, एस आणि पीमध्ये नाही. तर आपण काय करू? एसकडून आपण क्यूकडे जाऊ आणि क्यूकडून परत पीकडे येऊ. चालतंय की? एसकडून जर पीकडे जायचं असेल तर आपण काय करू? एसकडून आपण क्यूकडे जाऊ. कॉमन पॉईंट बघायचं, दोन्हीतला कॉमन पॉईंट काय? क्यू. मग आपण काय केलं? एसकडून क्यूकडे गेलो, क्यूकडून परत पीकडे आलो. एसकडून क्यूकडे कसं जायचं बघा. एसकडून क्यूकडे जाताना इज इक्वल टू आहे आणि ग्रेटर ऑर इक्वल आहे. हे मनातल्या मनात तुम्हाला काढता आलं पाहिजे, हे फक्त प्रॅक्टिसनं शक्य आहे. एस इज इक्वल टू आर आहे आणि इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू आहे, म्हणजे उत्तर काय आलं? एस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू. कसं आलं? तर मी सांगितलं होतं एका साईडला हे चिन्ह आहे, म्हणजे एक चिन्ह इथं आहे आणि दुसरं इज इक्वल टू आहे. इज इक्वल टू सोडून दुसरं उत्तर येत असते. एस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू आलं आहे. एस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू आलं आहे. आणि आता क्यू कसं आहे? क्यू हे मोठं आहे पीपेक्षा. क्यू हे पीपेक्षा मोठं आहे. एस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू, आणि हे क्यू काय आहे? क्यू हे ग्रेटर आहे. ग्रेटर ह्याला उलटं करून जर लिहिलं मी, हे क्यू ग्रेटर दॅन पी आहे. पी लेस दॅन क्यू, याचा अर्थ काय झाला? क्यू ग्रेटर दॅन पी. आपण तेच इथं ठेवलेलं आहे. मग आत्ता बघा एस आणि पीमध्ये रिलेशन दिसतंय का? एस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू विच इज ग्रेटर दॅन पी असं आलेलं आहे. असं आल्यावर एक मिनिट, एस हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू आहे आणि आता आपण इथं आलो आहे क्यू. पी इज लेस दॅन क्यू आहे. पी इज लेस दॅन क्यूलाच आपण क्यू इज ग्रेटर दॅन पी लिहू शकतो. मग हेच आपण करायचं आहे. क्यू ॲज इट इज ठेवलं इथंच, क्यू डबल लिहायची गरज नाही. ह्याला ग्रेटर दॅन पी लिहिलं म्हणजे काय आलं आहे? हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आलं आहे आणि हे ग्रेटर दॅन आहे. दोन चिन्ह एकाच बाजूला तोंड करून आहेत. 1 ते 5 मधली केस आहे बघा. यात कुठलं? हे इनडेफिनेट सिम्बॉल झालं आणि हे डेफिनेट सिम्बॉल झालं. उत्तर काय येतं? उत्तर कधी पण डेफिनेट सिम्बॉल येत असते, म्हणजे ग्रेटर दॅन येणार. उत्तर काय येणार? एस इज ग्रेटर दॅन पी. उत्तर दिलेलं काय आहे? उत्तर दिलेलं आहे एस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पी दिलं आहे, म्हणजे हे चुकीचं झालं आहे. उत्तर आपलं काय असणार आहे? एस इज ग्रेटर दॅन पी, फक्त एवढं उत्तर असणार आहे. इक्वल टूचा काही संबंधच येत नाही. दुसरं बघू, आर आणि पी. आर आणि पी डायरेक्ट संबंध आहे का? हे एक वाक्य आहे, कॉमा दिलं आहे, आणि हे दुसरं वाक्य आहे. त्याच्यामध्ये आर आणि पीचा डायरेक्ट संबंध नाही. तर आपण काय करू? आर आणि क्यूचा संबंध आहे, आर आणि एसचा संबंध आहे. दोन्हीतला कॉमन पॉईंट शोधायचा. कॉमन पॉईंट, दोन्हीत कॉमन पॉईंट कुठला आहे? क्यू. आपण काय करायचं? आरकडून क्यूकडे जायचं आणि नंतर क्यूकडून पीकडे जायचं. आरकडून क्यूकडे कसं जायचं?
आरकडून क्यूकडे तर डायरेक्ट रिलेशन दिलं आहे, आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू दिलं आहे. आता क्यूकडून पीकडे जायचं, आपण इथंच बघितलं आहे पी इज लेस दॅन क्यू, याचा अर्थ काय आहे, हा अर्थ आहे क्यू इज ग्रेटर दॅन पी. मग क्यू इज ग्रेटर दॅन पी लिहिलं आहे. परत एकदा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि ग्रेटर दॅन हे दोन सिम्बॉल आलेत, त्यात हे इनडेफिनेट आहे आणि हे डेफिनेट आहे आणि दोन्ही पण एकाच बाजूला तोंड करून आहेत. 1 ते 5 मधली केस आहे, त्या टायमिंगला उत्तर हे डेफिनेट सिम्बॉल असते. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे, आर इज ग्रेटर दॅन पी, म्हणजे दुसरं उत्तर हे करेक्ट आहे. कळलं, पहिलं उत्तर रॉंग आहे. इनइक्वॅलिटीचा आजचा शेवटचा प्रश्न पाहू. बघा स्टेटमेंट काय दिलेलं आहे आपल्याला. स्टेटमेंट नाही बघायचं आपल्याला, पहिल्यांदा कन्क्लुजन बघायचं आहे. यस आणि एफ, वाय आणि टी. यस कुठं आहे, यस इथं आहे, एफ इथं आहे. यस आणि एफमध्ये सिम्बॉल बघा, हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डावीकडे तोंड करून आहे, हे उजवीकडे तोंड करून आहे. इथंच आपल्याला कळालं एसकडून एफकडे जायची सुद्धा गरज पडणार नाही. एक तोंड इकडे आहे, एक तोंड इकडे आहे. हे तुम्हाला नंतर ऑब्झर्वेशन नाही अशा स्किल येतात, पुढपर्यंत एफपर्यंत जायचीच गरज पडत नाही. एक तरी ग्रेटर दॅन इक्वल आहे आणि इकडं लेस दॅन आहे, म्हणजे दोन्ही चिन्ह दोन्ही बाजूला तोंड करून आहेत. मग ही कॅन नॉट डिटरमाइनची केस होणार आहे, कॅन नॉट डिटरमाइनची केस होते. मग एस इज ग्रेटर दॅन एफ आपण बोलू शकत नाही, हे उत्तर पहिलं चुकीचं आहे. त्याच्यानंतर वाय आणि टीमध्ये बघू आपण. वाय कुठं आहे इथं आणि टी कुठं आहे इथं. इज इक्वल टू आहे, आपण त्याला नेग्लेक्ट करून टाकलं. ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन आहे, दोन्ही ग्रेटर दॅन असल्यावर काय होते, उत्तर तेच येते, वाय इज ग्रेटर दॅन टी. दुसरं आलं करेक्ट. आय होप कळालं असेल. इनइक्वॅलिटीसारखा सोपा चॅप्टर कुठलाच नाही आणि याच्यासाठी आपल्याला पेन पण उचलायची गरज पडणार नाही. याची आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस पुढच्या प्रॅक्टिसमध्ये करून घेऊ. त्याच्यानंतर आपण आयदर ऑरच्या केसेस पण बघणार आहोत पुढच्या ह्याच्यात. आता पुढचं एक्झाम्पल बघू आपण. काय एक्झाम्पल आहे बघा, त्याच्या आधी डायरेक्शन दिलेले आहेत. डायरेक्शन काय दिले, स्टडी द फॉलोइंग अरेंजमेंट ऑफ लेटर, नंबर आणि सिम्बॉल. खाली एक अरेंजमेंट दिलेली आहे, ही अरेंजमेंट आहे ती. ह्याच्यात काय काय आहेत, लेटर आहेत म्हणजे आपले ए टू झेडमध्ये मुळाक्षरे म्हणा, अल्फाबेट ए टू झेड. त्याच्यानंतर नंबर आहेत आणि सिम्बॉल्स आहेत. सिम्बॉल कुठले कुठले आहेत, ॲट द रेट आहे बघा, पर्सेंटेज, स्टार, हे डॉलर, अँड, हे सगळे सिम्बॉल आहेत. तर हे बघा म्हणते आणि केअरफुली ॲन्सर द गिव्हन क्वेश्चन. त्याच्या खाली काही क्वेश्चन दिले ते ॲन्सर करा. म्हणजे हा प्रकार कुठला आहे माहिती आहे का, याला म्हणतात अल्फा न्यूमरिक. अल्फाबेट पण आहेत, अल्फा न्यूमेरिक, अल्फाबेट पण आहेत, नंबर पण आहेत आणि सिम्बॉल पण आहेत. ह्याला म्हणतात अल्फा न्यूमरिक सिरीज म्हणतात. याला काय दिलेलं आहे, ही अल्फा न्यूमरिक सिरीज आहे. ही बघायची, खालची उत्तर द्यायची असतात आपल्याला. एक मिनिट. हां, काय म्हणले, ॲज पर द गिव्हन अरेंजमेंट 4 ऑफ द फॉलोइंग 5 आर अलाइक इन अ सर्टन वे. प्रश्न इंग्लिशमध्ये आहे. जे कोणी प्रश्न मराठीमध्ये वाचणार आहेत त्यांना तर डायरेक्ट अर्थ कळणारच आहे, पण इंग्लिशमध्ये जे वाचणार आहे त्यांच्यासाठी मी एक्सप्लेन करतो आहे मराठीतून. काय म्हणते, 4 ऑफ द फॉलोइंग 5 आर अलाइक इन अ सर्टन वे. हे खालचे जे 5 ऑप्शन आहेत, या 5पैकी 4 ऑप्शन असे आहेत एका प्रकारे सारखे आहेत, ते एका वेमध्ये, म्हणजे त्यांच्यात पॅटर्न सेम आहे. 4मध्ये पॅटर्न सेम आहे आणि हेन्स दे फॉर्म अ ग्रुप. त्याच्यामुळे त्यांचा एक ग्रुप तयार होते. आणि एक 5वं पद आहे ते विसंगत आहे, वेगळं पद आहे. मग तोच ऑड मॅन आउट जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे. या 5 ऑप्शनपैकी 4 ऑप्शन एका प्रकारे सेम आहेत, एक पॅटर्न फॉलो करतात, पण 5वं एक असं पद आहे, ह्यात 5पैकी एक असं पद आहे जो हा पॅटर्न फॉलो करत नाही, तर तोच आपल्याला शोधायचा आहे. बघू आता. UHQ, पहिला ऑप्शन काय, UHQ. ही जी अल्फा न्यूमरिक सिरीज दिली आहे त्यात शोधत. यू कुठं आहे. ही अल्फा न्यूमरिक सिरीज सोडवायला अवघड नसते, पण हे फक्त तुमचे ऑब्झर्वेशन स्किल किती फास्ट आहेत, ऑब्झर्वेशन किती फास्ट करू शकता त्याच्यासाठी ही दिलेली असते. जर कुणाला ऑब्झर्वेशन कौशल्य जर त्यांचे स्लो आहेत तर हे टाईम कन्झ्युमिंग असू शकते. बघा याच्यात अवघड असं काहीच नाही, फक्त ऑब्झर्वेशन करायचं असते. याच्या डावीकडे कितवा आहे, उजवीकडे कितवा आहे, या सिम्बलच्या 5 घरानं पुढं कोणतं आहे, 5 घरानं मागं कोणतं आहे, लगतचं कोणतं आहे, असे साधे साधे प्रश्न असतात त्याच्यात. फक्त ऑब्झर्वेशन फास्ट करता आलं पाहिजे. तर पहिला ऑप्शन बघू, UHQ. यू कुठं आहे. आता यू शोधा पहिल्यांदा. हे सापडलं मला, यू नंतर एच कुठं आहे. यू नंतर एच इथं आहे. एच किती 3 घर मागं आलं आहे. यू नंतर एच इथं आलं आहे आणि क्यू लगेच पुढं आहे. म्हणजे यूच्या 3 घर मागं एच आहे आणि यू नंतर क्यू आहे. हा पहिल्या ह्याच्यात पॅटर्न आपल्याला सापडला आहे, असा आहे. दुसरा बघू आता. 9D7. 9 कुठं आहे. 9D7, 9 इथं आहे. 9चं एक घर सोडून मागे डी आलं आहे आणि एक घर सोडून पुढं 7 आलं आहे. म्हणजे हा पॅटर्न आहे ह्याच्यात, एक घर मागे आणि एक घर पुढे. म्हणजे एक घर सोडलं आहे, दुसऱ्या घराला 9 आहे आणि एक घर सोडून पुढच्या घराला 7 आहे. त्याच्यानंतर तिसरं बघू, ॲट द रेट जी आणि स्टार. ॲट द रेट कुठं इथं आहे. ॲट द रेटचा एक घर सोडून मागं जी आलं आहे, ॲट द रेटचं एक घर सोडून पुढं स्टार आलेला आहे. म्हणजे 2 नंबरचा पॅटर्न 3 नंबरचा पॅटर्न हा सेम आलेला आहे. आणि ह्यात 4 आणि 5चा पण असाच असणार आहे. पहिलाच पॅटर्न आपल्याला वेगळा दिसला. पहिला पॅटर्न कसा होता, यू इथं होतं,
यू नंतर मागं आपण 3 लेटर सोडले, 3 एलिमेंट सोडले, यात काही लेटर आहेत, नंबर आहेत, 3 एलिमेंट सोडून हे चालतं यू एच आणि त्याच्यानंतर क्यू. 97 नंतर पॅटर्न कुठला फॉलो केला होता, 9पासून बघा, 9पासून डी जे आहे एक घर सोडून आहे आणि पुढं 7 पण आहे, असा एक घर सोडून पॅटर्न फॉलो केला आहे. 97चा तोच पॅटर्न आहे. @G आणि स्टारचा पण तोच होता. आता 4 नंबरचा पण चेक करायचीच गरज पडणार नाही, हे 4 एक सेम प्रकारे आहेत आणि हे UHQ आहे हेच वेगळं आहे. आपल्याला इथंच उत्तर मिळालेलं आहे. तरी पण एकदा चेक करू. अँड 1 आणि आर कुठं आहे बघू. अँड इथं आहे, अँडच्या मागे इथं 1 आहे, त्याच्यानंतर इथं आर आहे, तोच पॅटर्न आहे. आणि KAW बघू, के कुठं आहे, के इथं आहे, ए इथं आहे आणि डब्ल्यू इथं आहे, तोच पॅटर्न आहे. फक्त UHQ जे आहे, UH आणि Q हा फॉलो करत नाही, मग उत्तर आलं फर्स्ट. एवढं सोपं राहतं हे अल्फा न्यूमरिक सिरीजमध्ये. यात फक्त तुमचं ऑब्झर्वेशन किती फास्ट आहे हे बघायचं असते. दुसरा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग विल बी 7th टू द राईट ऑफ 13th एलिमेंट फ्रॉम द राईट एंड ऑफ द गिव्हन अरेंजमेंट. काय दिलं आहे, खालीलपैकी कोणतं 7th टू द राईट ऑफ 13th एलिमेंट फ्रॉम द राईट एंड. राईट एंड कुठला आहे ह्याच्यात, राईट एंड हे आहे, ही जी सिरीज आहे ह्यात राईट हे आहे आणि लेफ्ट हे आहे, डावी बाजू ही आहे, उजवी बाजू ही आहे. काय म्हणते, 7th टू द राईट ऑफ 13th एलिमेंट म्हणते. 13th एलिमेंट कुठून, फ्रॉम राईट एंड, राईटकडून 13th एलिमेंट कुठला तर आहे आणि त्याच्या राईटला आपल्याला 7th पाहिजे आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, राईटकडून एखादा 13th एलिमेंट आहे आणि त्या 13th एलिमेंटच्या राईटला 7वा एलिमेंट पाहिजे आहे. काय केलं, 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th, 11th, 12th आणि 13th. 13वा एलिमेंट कुठला आला, 5. हा जो एलिमेंट आहे 5, याच्या राईटला आपल्याला 7th एलिमेंट पाहिजे आहे. याच्या राईटला 7th एलिमेंट कुठला झाला, 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th आणि 7th. उत्तर आलं आर. किंवा एवढं जर करत बसायचं नसेल तर डायरेक्ट काय करायचं, उजवीकडून 13वा म्हणलं आहे, उजवीकडून 13वा आणि नंतर परत इथून 7वा म्हणते उजवीकडं. म्हणजे काय करू आपण, 13वाचा जर 7 केलं तर काय येते, 7 आणि 7 14 म्हणजे 6 आलं. उजवीकडून 6वा शोधायचं थोडक्यात आपल्याला. हे इथून मी 13 इकडं आलो, कुठपर्यंत आलो होतो, ईपासून 13 5पर्यंत आलो होतो, त्याच्यानंतर 7 ॲड करून आरपर्यंत गेलो. एवढं करण्यापेक्षा काय करायचं, 13वाचा 7 केलं, 7 आणि 6 13, 6 आणि 6 12 आणि 13 बरोबर. मग इथून डायरेक्ट 6वा बघायचं. हे फर्स्ट झालं, हे 2nd, 3rd, 4th, 5th, सॉरी एक मिनिट, हां इथून मोजायचं आपल्याला, ईपासून मोजायचं आहे. हे 1st, 2nd, 3rd, 4th, 5th आणि 6th. उत्तर आलं आर. त्याच्या पुढचं बघू, हाऊ मेनी लेटर्स आर देअर बिटवीन the 7th element from the left end and 14th element from the right end of given arrangement. राईट एंड लेफ्ट एंड आताच बघितला, उजवीकडची बाजू कुठली आहे, डावीकडची बाजू कुठली आहे, ही लेफ्ट झाली, ही राईट झाली, ही राईट झाली. काय म्हणते, व्हॉट इज द हाऊ मेनी लेटर्स आर देअर बिटवीन, लेटर विचारलेत, लेटर म्हणजे A to Z बरं का, A to Z. बाकी ह्यात नंबर पण आहेत आणि सिम्बॉल पण आहेत, त्याच्याशी कन्फ्युजन व्हायचं नाही. लेटर विचारलेत A to Z पैकी. कशात आहेत विचारले लेटर, 7th एलिमेंट फ्रॉम द लेफ्टकडून 7वा एलिमेंट कुठला आहे, 1 2 3 4 5 6 7 8. लेफ्टकडून जो 7वा एलिमेंट आहे तो आहे 8 आणि 14th एलिमेंट फ्रॉम द राईट, 14वा एलिमेंट उजवीकडून, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. डॉलर काय आहे, डॉलर. 8 आणि डॉलर याच्यामध्ये काय म्हणते, हाऊ मेनी लेटर्स आर देअर. लेटर विचारलेत, याच्यामध्ये काही इथं 8 आहे बघा आणि इथं डॉलर आहे, याच्यामध्ये नंबर पण दिसायलेत, सिम्बॉल पण दिसायलेत, लेटर पण दिसायलेत. तर हे सगळं विचारलेलं नाही आपल्याला फक्त लेटर्स विचारलेत. लेटर्स म्हणजे A to Z मध्ये जे 26 आहेत ह्याच्यातले किती लेटर 8 आणि डॉलरच्या मध्ये आहेत. तर मोजू आता. 8च्या पुढं जी लेटर आहे का, लेटर आहे, 1 झालं. 4 हे लेटर नाही, @ हे लेटर नाही, हे सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर Z झालं, हे 2 आलं, म्हणजे G एक आलं, Z एक आलं, D एक आलं आणि H एक आलं, 4 आले आणि इथं पुढे डॉलर आलं आहे, म्हणजे 4 लेटर्स आहेत. उत्तर आलं 1. पुढचं एक्झाम्पल पाहू. व्हॉट विल बी द सम ऑफ ऑल नंबर्स, सम विचारली, ऑल नंबर्स कुठले नंबर बिटवीन 10th एलिमेंट फ्रॉम द लेफ्ट अँड 8th एलिमेंट फ्रॉम द राईट. डावीकडून 10वा एलिमेंट आणि उजवीकडून 8वा एलिमेंट याची सम विचारलेलं आहे. डावीकडून 10वा बघू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 @ आहे, डावीकडून 10वा @ आला आहे. आणि उजवीकडून
8वा, उजवीकडून 8वा कुठला एलिमेंट आहे? 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 4 5 6 7 8 अँड आलं आहे. हे जे ॲट द रेट आहे आणि हे जे अँड आहे याच्यामध्ये जे नंबर्स आहेत त्या नंबरचे आपल्याला सम पाहिजे, बेरीज पाहिजे. किती नंबर आहेत बघा. आता पहिल्यांदा नंबर बघू. ॲट द रेट इथं इथून नंबर शोधत जाऊ. नंबर कुठं आहे? इथं नंबर आला 9. 9मध्ये पुढचा नंबर ॲड करायचा आहे. 9 आणि 7 16 झालं. 16मध्ये पुढचा नंबर ॲड करू 5. कुठपर्यंत ॲड करायचं आहे? अँडपर्यंत. 9 आणि 7 16, 16 आणि 5 21, 21 आणि 1 22 आणि पुढे इथं अँड आले. उत्तर किती आलं? 22. पुढचा प्रश्न बघू. इफ ऑल द लेटर्स फ्रॉम गिव्हन अरेंजमेंट आर डिलीटेड. लेटर डिलीट जर केले, लेटर डिलीट केले म्हणजे काय करायचं? ती जी आपल्याला नंबर सिरीज दिलेली आहे, अल्फा न्यूमरिक सिरीज दिली आहे, त्यातले जे A to Z हे अल्फाबेट आहेत, हे जे लेटर आहेत हे आपल्याला डिलीट करायचे आहेत, कट करायचे आहेत. देन विच ऑफ द फॉलोइंग विल रिप्रेझेंट थर्ड एलिमेंट टू द लेफ्ट ऑफ 4 आणि फिफ्थ एलिमेंट टू द राईट ऑफ Q. काय म्हणते? लेटर डिलीट करा म्हणते आधी. लेटर जर डिलीट केले तर आपल्याला शोधायचं थर्ड एलिमेंट टू द लेफ्ट ऑफ 4. 4च्या लेफ्टला थर्ड एलिमेंट कुठला असणार? सिरीज कुठं आहे? इथं आहे 4, इथं आहे 4च्या लेफ्टला थर्ड एलिमेंट शोधायचे. जी तर डिलीट करून टाकला आपण, लेटर आहे म्हणून. लेटर आहे ते डिलीट करायचे. आपण हे मनातल्या मनात करायचे, पेपरवर असं लिहित बसायचं नाही की बाबा हे एलिमेंट डिलीट केलं म्हणून 4च्या ठिकाणी 8 आलं शेजारी, त्याच्यानंतर 2 आलं. हे असं पेपरवर लिहित बसायचं नाही, मनातल्या मनात करायचे. 4च्या डावीकडे तिसरा एलिमेंट बनते, 4च्या डावीकडे तिसरा एलिमेंट, पण लेटर कॅन्सल केलं, हेच आपण कट केलेलं आहे. पहिला एलिमेंट हा आला, दुसरा एलिमेंट हा आला, तिसरा हा आला आहे. 3 येते उत्तर. पहिल्याचं उत्तर काय आलं? पहिलं जे दिले 3, 3चे 2 ऑप्शन आहेत. 3 आणि कॉपीराईट दिलेला आहे, 3 आणि 6 एक दिलेला आहे. दुसरं काय विचारलं? आता दुसरं काय विचारलं बघा. फिफ्थ एलिमेंट टू द राईट ऑफ Q. Qच्या राईटला फिफ्थ एलिमेंट कुठला आहे? Q कुठं आहे? Q शोधा. Q इथं आहे. Qच्या राईटला फिफ्थ कसा? पण लेटर डिलीट केल्यावर आहे. हे L डिलीट करायचं, S डिलीट करायचं, हे सगळं मनातल्या मनात करायचं. Qच्या राईटला फिफ्थ म्हणले, हा फर्स्ट झाला, हा सेकंड झाला, हा काही लेटर नाही, हे सिम्बॉल आहे, हे ॲज इट इज राहू द्यायचं. हे थर्ड झालं, हे फोर्थ झालं आणि हे फिफ्थ म्हणजे कॉपीराईट. उत्तर काय येईल? 3 आणि कॉपीराईट. पुढचा प्रश्न, आजचा शेवटचा प्रश्न आहे बघा. सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे. या प्रश्नावर एकूण 5 प्रश्न विचारले जातात. आता हे 8 जणांची सिटिंग अरेंजमेंट दिलेली असते, ही तुम्हाला सॉल्व करायला लागते. याला किमान 1 ते 2 मिनिट लागतात ते सॉल्व करायची आणि 5 प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतात. तर आजचा हा शेवटचा प्रश्न आहे, पाहूया. प्रश्न काय दिलेला आहे? 8 फ्रेंड्स MNO PQRST आर सिटिंग इन अ सर्कल फेसिंग टुवर्ड सेंटर. सर्कलमध्ये बसलेत आणि सेंटरकडे फेस करायला लागलेत. त्यांचा चेहरा कुठं आहे? सेंटरकडे आहे. पहिल्यांदा सर्कल काढून घेऊ. सर्कल. माहिती काय दिलेलं आहे? 8 फ्रेंड आहेत. सिटिंग अरेंजमेंटमध्ये एक लक्षात घ्यायचं, नंबर ऑफ पर्सन किती दिलेत ते महत्त्वाचं असतं. 8 दिलेत. 8 म्हणजे काय? समसंख्या आहे. समसंख्या असेल तर जी काही सिटिंग यायची एका पुढे एक करायची, इथे एक इथे एक, असं एका पुढे एक सिटिंग करायची. आणि जर ऑड संख्या असेल तर काय करायचं? समजा 7 आहे तर 6 एका पुढे एक लिहून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 असं लिहायचे आणि 7वा एक साईडला लिहायचा कुठं तर. म्हणजे इवन जर असेल इवन तर एकमेकापुढे लिहायचं. आता इवन आहे संख्या 8 आहे म्हणजे एकमेकापुढे लिहून घेऊ आपण. 8 जण आहेत, एकमेकापुढं कसं लिहायचं? 1 2 3 4 5, त्याच्याच ऑपोजिटला 6, इथं 7 आणि त्याच्याच ऑपोजिटला 8. आणि 9 जर असेल तर इथंच कुठं तर तुमच्या ॲडजस्टप्रमाणे कुठेही लिहून घ्या. म्हणजे 8 सेम लिहायचे, 9 वेगळं लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलं आहे? सूचना काय दिली आहे बघा. P इज थर्ड टू द राईट ऑफ M. एवढंच वाक्य, अँडच्या पुढचं सध्याला वाचत नाही मी, एवढंच वाचतोय. P इज थर्ड टू द राईट ऑफ M. Pची जागा दिलेली आहे आपल्याला. P कुठं आहे? P इज थर्ड टू द राईट ऑफ M. Mच्या राईटला थर्ड आहे म्हणते. P हे Mच्या राईटला तिसऱ्या स्थानावर आहे. म्हणजे Pची जी पोझिशन आहे ही Mवर डिपेंडेंट आहे, कारण Mच्या राईटला सांगितलं आहे. मग आपण काय करू? आधी M मांडून घेऊ. P जरी मांडलं तरी काय अडचण नाही, पण मला इथून काय दिसतंय? P इज थर्ड टू द राईट ऑफ M असं म्हणलं आहे. Mच्या राईटला तिसरा आहे, मग P हा Mवर डिपेंडेंट आहे. म्हणजे आता कसं राहते, आपण आता एका आंब्याच्या झाडाशेजारी उभारलो आहे, तर आपलं जी डिस्टन्स आहे, मी आंब्याच्या झाडापासून 10 मीटर आहे,
तर आपण आपलं जे डिस्टन्स कशावर डिपेंड आहे, आंब्याच्या झाडावर डिपेंड आहे. आंब्याच्या झाडामुळे आपलं डिस्टन्स कळालं आहे. तसंच या वाक्यामध्ये पी इज थर्ड टू द राईट ऑफ यम असं म्हणलं आहे, म्हणजे पीची जी स्थान आहे, पीचं जे स्थान आहे ते यमवर डिपेंड आहे. यमवर डिपेंड असल्यामुळे आपण काय करू, पहिल्यांदा यम मांडून घेऊ. आता यम मांडायचं कुठं, तर हे जे सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न आहेत त्यावेळेस जी आपल्याला पहिली कुणाचं स्थान भेटतं ते स्थान काय करायचं, एकदम बॉटमला लिहून घ्यायचं ते यम. कुठंही लिहिलं तर काय अडचण येत नाही, परंतु बॉटमला जर लिहिलं तर आपल्याला बघायला एकदम सोपं जाते. पेपर वगैरे फिरवायची गरज पडणार नाही. कोण पेपर फिरवून सुद्धा करते चालू पेपरमध्ये, याच्यामुळेच आपल्याला जास्त टाईम लागतो. तर यम आपण सेट करून घेतलं इथं. आणि हे काय सांगितलं, सगळे सेंटरकडे बघायला, त्यांची तोंड सगळ्यांची सेंटरकडे आहेत. कन्सेप्ट नीट क्लिअर करून घ्या एक्झाम्पलमधून. सिटिंग अरेंजमेंटमध्ये आपल्याला करायचं काय नेमकं. पहिल्यांदा काय सांगितलं मी, नंबर ऑफ फ्रेंड्स दिले आहेत, नंबर ऑफ पर्सन्स आहेत. इवन असले तर एका पुढे एक घ्या, ऑड असले तर एका पुढे एक घ्यायचं, आणि ऑड जे आहे ते एका बाजूला कुठेही टाकून द्या. तुमच्या मनात इथं लिहा, तुम्हाला वाटलं इथं बसवायचा तो बसवला, ठीक आहे. त्याच्यानंतर ते सेंटरकडे फोकस करायलेत, त्यांची तोंड लिहून घेतली इकडं, सेंटरकडे बसायलेत. आता काय करायचं, त्यांचं डावं आणि उजवं कसं काढायचं आपल्याला, तर त्याच्या ठिकाणी आपणच बसलो असं कन्सिडर करायचं. मी जर इथं बसलेलं असेल, माझं हे उजवी साईड झाली, राईट साईड झाली, आणि इकडची लेफ्ट साईड झाली. मग प्रत्येक ठिकाणी स्वतःलाच कन्सिडर केल्यावर आपल्याला डायरेक्शन काढणं सोपं जाते. कोण काय करते, क्लॉकवाईज म्हणते, कोण म्हणते अँटी क्लॉकवाईज, असल्या मेथड वापरते. हे अवघड जाते. त्यापेक्षा काय करायचं, स्वतःला कन्सिडर करायचं, आपली उजवी ती त्याची उजवी, आणि आपली डावी ती त्याची डावी. आता मी इकडं तोंड करून बसलो आहे, माझी उजवी बाजू हीच झाली आणि ही डावी बाजू झाली. त्याच्यानंतर आपण काय केलं, आपण पहिली सूचना वाचली, पी इज थर्ड टू द राईट ऑफ यम. यमच्या उजवीकडे थर्ड आहे म्हणते. मराठीतून तर डायरेक्टच कळते, पी हा यमच्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे असं मराठीतून वाचता येते. इंग्लिशमध्ये बघा कसं आहे, पी इज थर्ड टू द राईट ऑफ यम. यमच्या राईटला थर्ड आहे म्हणते. यमच्या राईटला थर्ड आहे याचा अर्थ काय आहे माहिती आहे का, यम आणि पी याच्यामध्ये 2 घराचं अंतर आहे. मग 2 घराचं अंतर इथं पण आहे, इथं 1 घर 2 घर इथं पण येऊ शकते, आणि ते 1 घर सोडलं 2 घर सोडलं इथं पण येऊ शकते. पण आता येणार कुठं, तर आपल्याला काय दिलं, राईट साईडला दिलं आहे. पी हा राईट ऑफ यम आहे, यमच्या राईट साईडला. यमची राईट साईड कुठली झाली, ही झाली इकडची. आपलं तोंड आतमध्ये, माझी राईट साईड ही झाली, माझा उजवा हात हा झाला ना उजव्या बाजूला. मग काय करायचं, 1 घर सोडायचं, दुसरं घर सोडायचं, आणि इथं आली पीची पोझिशन सेट केली. आता पुढची सूचना वाचू, अँड सेकंड टू द लेफ्ट ऑफ यस. आता खरं मजेशीर गोष्ट आहे, अँड सेकंड टू द लेफ्ट ऑफ यस. सेकंड टू द लेफ्ट ऑफ यस हे कुणाबद्दल दिलेलं आहे, यमबद्दल दिलं आहे का पी, हे कसं ओळखायचं, तर ते ओळखायचं आहे अँडपासून. अँड काय आहे, अँड याला इंग्लिशमध्ये कंजंक्शन म्हणतात. मराठीत आपण त्याला काय म्हणतो, उभयान्वयी अव्यय. 2 शब्द किंवा वाक्य जोडण्याचं काम करते. तर ज्यावेळेस कधी सिटिंग अरेंजमेंटमध्ये अँड दिसते, त्या टायमिंगला अँड कोणासाठी आलेलं असते माहिती आहे का, मागचं जे काही वाक्य आहे, एवढं जे काही वाक्य आहे, पी इज थर्ड टू द राईट ऑफ यम, या वाक्यातलं जे पहिलं एलिमेंट आहे, पहिले एलिमेंट कोणतं आहे, पी, दुसरं एलिमेंट आहे यम, तर अँड हे पहिल्या एलिमेंटसाठी आलेलं असते. पी इज थर्ड टू द राईट ऑफ यम म्हणलं आहे, आणि अँड सेकंड टू द लेफ्ट ऑफ यस, म्हणजे अर्थ काय झाला, इथं पी इज येणार, इथं पी इज सेकंड टू द लेफ्ट ऑफ यस. पी इज सेकंड टू द लेफ्ट ऑफ यस, म्हणजे हा जो शब्द आहे अँड, याच्यामुळं किती अर्थाचा अनर्थ होऊ शकतो बघा. जर माहीत असेल तर ठीक आहे, नाहीतर चुकतायचं उत्तर. कोणी यम पण घेऊ शकतं इथं, पण आपल्याला कसं कन्सिडर करायचं आहे, पी म्हणायचं इथं, पी इज सेकंड टू द लेफ्ट ऑफ यस. यसच्या लेफ्टला सेकंड आहे म्हणते. समजा यस इथं आहे, यसची लेफ्ट कुठली झाली, इकडची झाली. इकडं आहे का पी इकडं आहे, म्हणजे यस इथं येणार नाही. यस दुसरीकडे कुठे येते, यस कुठं आला, इथं आला. कारण यससाठी यस जर आपण इथं सेट केला, मी इथं बसलो आहे, समजा मी आता यस आहे, माझ्यासाठी ही डावी बाजू झाली ना, ही डावी बाजू झाली आणि ही उजवी बाजू झाली. तर काय सांगितलं आहे, पी इज सेकंड टू द लेफ्ट ऑफ यस. हा फर्स्ट लेफ्ट झाला आणि हा सेकंड लेफ्ट झाला. म्हणजे आपण यम, पी आणि यस ह्या तिघांची पोझिशन सेट केलेली आहे. इथपर्यंत संपलं आहे. त्याच्यानंतर काय दिलं आता, टी इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ यस. पुढचं वाक्य आहे, टी इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ यस. यसच्या लेफ्टला 3ऱ्या नंबरला आहे. यसची लेफ्ट ही झाली, यसची राईट ही झाली. माझं तोंड आतल्या बाजून आहे म्हणून लेफ्ट ही झाली. यसच्या 3ऱ्या नंबरला आहे. हा फर्स्ट झाला, हा सेकंड झाला आणि हा 3रा झाला. मी काय म्हणलं होतं, 1 2 3 असं करत बसायचं नाही. 3 नंबरला आहे म्हणजे काय करायचं, 3 वजा 1 करायचं,
2 घर सोडून डायरेक्ट इथे लिहून टाकायचं. कुठं आलं मग? टी कुठं आला आता? टी इथं आला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघू. क्यू इज नॉट इमिडिएट नेबर ऑफ यस. क्यू हा यसचा इमिडिएट म्हणजे लगतचा शेजारी नाही. म्हणजे क्यू इज नॉट इमिडिएट नेबर ऑफ यस. यस कुठं आहे? इथं आहे. यसच्या इथं क्यू इथं येणार नाही आणि क्यू इथं येणार नाही. ठीक आहे. पुढचं वाक्य बघू. एन इज नॉट इमिडिएट नेबर ऑफ यम. यमचा इमिडिएट नेबर नाही. कोण? यन. म्हणजे यन इथं येणार नाही आणि यन इथं येणार नाही. याचा अर्थ काय होतं बघा. यन कुठं कुठं येऊ शकते? क्यूच्या ठिकाणी. ह्या दोन्ही ठिकाणीपैकी एक यन येऊ शकते आणि क्यू कुठे येऊ शकते? इथं नाही तर इथे येऊ शकते. आता पुढचं आपण पुढची सूचना वाचू. ओ इज सेकंड टू द राईट ऑफ यन. ओ इज सेकंड टू द राईट ऑफ यन. यनच्या राईटला सेकंड आहे. यन कुठं आहे? यनची पोझिशन सध्याला फिक्स नाही. यनची पोझिशन समजा ह्या दोन ठिकाणी तर यन येणार नाही, इथं आणि इथं येणार नाही. आपण काय करू? यन इथं आहे असं समजू सध्याला. यन जर इथं समजला तर काय म्हणते? ओ इज सेकंड टू द राईट ऑफ यन. यन इथं आहे. यनची राईट साईड ही झाली. इथं फर्स्ट झालं आणि इथं सेकंड. इथं ओ येऊ शकते का? नाही येऊ शकत, कारण ऑलरेडी तर यम आहे. म्हणजे यन इथं पण येणार नाही. यन इथं तर नव्हता, इथं पण नव्हता. आता आपण इथं ठेवून बघितला, पण त्याच्या उजव्या बाजूला 2 नंबरला जर इथं ओ ठेवायचं म्हणलं तर इथं ऑलरेडी यम आहे. मग ओ इथं येणारच नाही. त्याच्यामुळे काय झालं? आपल्याला यनची पोझिशन जी राहिलेली आहे ती फिक्स करता येईल. आता यनचीसाठी एकच जागा राहिली, ही राहिली यनची जागा. बरोबर. एक मिनिट. यनची जागा फिक्स झाली, कारण यन जर आपण इथं ठेवला असता आता तर यनच्या राईट साईडला 2 नंबरला जागा शिल्लक नाही. ती जागा तर ऑलरेडी यमने घेतलेली आहे. म्हणजे यनची पण पोझिशन फिक्स झाली बघा. आणि क्यू इज ऑल्सो नॉट इमिडिएट नेबर ऑफ टी. टीचा नेबर क्यू नाही म्हणते. आता इथं जर जागा इमिडिएट नेबर कोण कोण आहेत? टीच्या शेजारी इथं पी, तर पी ऑलरेडी फिक्स केलं आहे आपण. आणि इथं यन नाही म्हणून सांगितलं होतं. आता काय सांगितलं? क्यू इज ऑल्सो नॉट इमिडिएट नेबर ऑफ टी. म्हणजे इथं क्यू पण येणार नाही, क्यू पण येणार नाही इथं. म्हणजे आता क्यू कुठं कुठं नाही बघा. क्यू इथं येणार नाही, क्यू इथं येणार नाही. त्याच्यामुळं आपण काय केलं? क्यूला इथं ठेवलं. त्याच्यामुळं आता राहिलेला आन्सर फक्त एक एलिमेंट राहिलेला आहे. इथं एन येणार नाही, इथं क्यू येणार नाही. करेक्ट. इथं एन येणार नाही आणि क्यू पण येणार नाही. इथं एन तर ऑलरेडी आपण सेट केलं आहे, हे डिलीट करून टाकू आपण. क्यूची पोझिशन सेट केली, क्यूची पोझिशन सेट केलेली आहे. आणि आता काय दिलेलं आहे बघा. वरची सूचना जर वाचली आपण, काय दिलं आहे वरच्या सूचनेत? ओ इज सेकंड टू द राईट ऑफ यन. यनच्या राईटला सेकंड नंबरला ओ आहे. यन इकडं तोंड करून बसला आहे, त्याची राईट पहिली इकडं झाली आणि सेकंड राईट इथं झाली. म्हणजे सेकंडला कोण आहे? ओ आहे. ओची पोझिशन पण आपल्याला मिळालेली आहे. इथं क्यू नाही म्हणून आपण काय करून टाकू? इथं ओ भरून टाकू. ओ कुठं आहे म्हणून सांगितलं यांनी? सेकंड टू द राईट ऑफ यन. यनच्या राईटला सेकंड साईडला आहे. आता आपल्याला सगळे फ्रेंड मिळालेले आहेत. कुठं कुठं बसलेत ते. पी इथं आहे, क्यू इथं आहे, आर राहिला आहे फक्त. एस, टी, यन, ओ आणि यम. फक्त उरला कुठला? आर. मग राहिलेली जी जागा आहे ती आरला देऊन टाकू. तर अशा प्रकारे ही सॉल्व झालं बघा. हे एक्झाम्पल घेण्याचं एकच तात्पर्य होतं. सिटिंग अरेंजमेंटमध्ये ज्यावेळेस नंबर ऑफ पर्सन दिलेले असतात, इवन आणि ऑड 2 प्रकारचे राहतात. इवन असल्यावर कशी मांडणी करायची, ऑड असल्यावर कशी मांडणी करायची. त्याच्यानंतर टुवर्ड सेंटर जर असेल तर आतमध्ये तोंड करून बसलेत, मग त्याच्यात उजवी बाजू कुठली, डावी बाजू कुठली, कशी ठरवायचं तर स्वतःला कन्सिडर करायचं. त्याच्यानंतर पुढची सूचना काय दिली आहे? पी इज थर्ड टू द राईट ऑफ यम असं दिलं आहे. त्याच्यामुळे रेफरन्स पॉईंट यम हा रेफरन्स पॉईंट आहे. यममुळं पीची लोकेशन कळाली आपल्याला. यमच्या उजवीकडे पी आहे 3 नंबरला. मग रेफरन्स पॉईंट कुठला? यम. मग यम फिक्स केला आपण. तो फिक्स कुठं काय करायचा ते पण कळालं. एकदम बॉटमला करायचं. आपल्याला सोपं जाते. एखाद्याला करू वाटलं इथं करू शकते, एखाद्याला वाटलं इथं करायचं करू शकते, काय अडचण येणार नाही. पण शक्यतो बॉटमला सेट करायचा, म्हणजे आपल्याला सॉल्व करायला सोपं जाते. आणि त्याच्यानंतर इथपर्यंत आलो. अँडचा वापर एक कळाला आपल्याला. अँड कधी वापरला आपण? अँड दिलं आहे त्याच्यामुळं काय केलं? अँड हे फर्स्ट एलिमेंटसाठी आलं हे कळालं. फर्स्ट एलिमेंट आहे का सेकंड एलिमेंटसाठी आलं आहे? कोण कोण यम पण घेऊ शकतं इथं. तर उत्तर काय होतं इथं? पी इज सेकंड टू द लेफ्ट ऑफ यस येत होतं. कोण कोण काय म्हणू शकतं? यम इज सेकंड. इथं म्हणलं तर इथूनच चुकलं उत्तर आपलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे क्यू इज नॉट इमिडिएट नेबर ऑफ यस म्हणल्यानंतर यसच्या शेजारी इथं पण क्यू येणार नाही आणि इथं पण क्यू येणार नाही असं कळतं. ह्याला कधी पण सर्कल करून ठेवायचं म्हणजे कन्फ्युजन होणार नाही.
ठीक आहे. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये. थँक्यू सो मच.